ओरिजिन आणि डेस्टिनेशनवरती क्वेश्चन येतो का? तरी येतो. थिअरॉटिकल क्वेश्चन याच्यावरती पक्का बनत असतो. आता ओरिजिन आणि डेस्टिनेशन हा पॉईंट आपण ट्रॅफिक स्टडी आणि ॲनालिसिसमध्ये का शिकावा लागत असतं बरं का? कारण की ओरिजिन आणि डेस्टिनेशन याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला एक आयडिया भेटून जात असते. कशाबद्दलची आयडिया बरं का? तर आपल्याला एक आयडिया भेटून जाईल की यार कोणते लोक कुठून येत आहेत आणि जात आहेत नेमकं कुठे, बरोबर? तर कोणते, समजा एखादं शहर आहे, एक शहर आहे आणि या शहरमध्ये खूप सारे महत्त्वाचे पॉईंट्स असतील, तर समजा ए ठिकाण आहे, हे बी ठिकाण आहे, हे सी ठिकाण आहे, डी ठिकाण आहे, असे रस्ते असतील खूप सारे. आपल्या लक्षामध्ये येईल काय बरं का, की ए कडून बीकडे, बी कडून अशा खूप सारे रस्ते ना डीला जाऊन भेटत आहेत. मग लक्षात माझ्या काय येईल माहिती आहे का, की सगळ्यात जास्त गर्दी जी आहे ना ती डीला जाऊन जमते. मग डीला जाऊन जमते म्हणजे काय, ए कडून लोक डीकडे येत असतील, बी कडून लोक डीकडे येत असतील, सी कडून लोक डीकडे येत असतील, तर वेगवेगळ्या पॉईंटकडून लोक जे काही आहेत ते डी या पॉईंटला येऊन भेटत आहेत. मग आपल्या ही सगळी माहिती आपल्याला कशी कळेल, की एखाद्या शहरामध्ये या पॉईंटपासून त्या पॉईंटपर्यंत लोकांची जास्त आपल्याला जाणं येणं दिसायला भेटते. तर लोकांचं जाणं येणं कोणत्या 2 पॉईंटमध्ये सगळ्यात जास्त आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ओरिजिन आणि डेस्टिनेशनचा स्टडी करावा लागत असतो. बरं, मग असं करून आपल्याला काय भेटणार आहे, की बाबा समजा हे शहरामधले असे मुख्य 4-5 पॉईंट होते आणि माझ्या लक्षामध्ये आलं काय, की बी कडून तर डीकडं, सो बी कडून डीकडं, सी कडून डीकडं. माझ्या लक्षामध्ये असं येतं की सगळ्यात जास्त लोक जे आहेत ना ते डीकडे येत आहेत. किंवा असं माझ्या लक्षामध्ये येईल की बी कडून डीकडे येणाऱ्या ज्या काही गाड्या आहेत, नंबर ऑफ गाड्या ते जास्त दिसायला भेटतील किंवा नंबर ऑफ ट्रिप. तर सगळ्यात जास्त गाड्या जे काही आहेत ना बी कडून डीकडे येताना दिसायला भेटतात. म्हणजे काय, ए कडून डीकडे आणि डी कडून एकडे टोटल नंबर ऑफ गाड्या जे काही येतात समजा ते 20 येतात. बी कडून डीकडे आणि डी कडून बीकडे ज्या जातात गाड्या, येणं जाणं जे असतं त्यांचं येणं जाणं म्हणजे काय, आता ओरिजिन आणि डेस्टिनेशनबद्दल बोलतोय मी, सांगतो काय गाणी असेल ती. तर इथं समजा 15 आहेत, इथं 15, तर 15 गाड्यांचं येणं जाणं दिसायला भेटते. सी कडून डीकडे मला 10 गाड्यांचं येणं जाणं दिसायला भेटत आहे. त्याच्यावरून माझं ऑब्झर्वेशन काय म्हणतोय बरं का, मला असं कळतं आहे की नंबर ऑफ ट्रिप किंवा नंबर ऑफ गाड्या असं म्हणू आपण, नंबर ऑफ ट्रिप जास्त कुठे दिसायला भेटतात बरं का, ते दिसायला भेटतात मला ए टू डी. तर ए टू डीमध्ये नंबर ऑफ ट्रिप जे काही आहेत आपले ते आपल्याला जास्त दिसायला भेटत असतात. ही का आणि आपल्याला इथं लक्षात येते. तर ए टू डीमध्ये नंबर ऑफ जे काही ट्रिप्स आहेत ते जास्त आहे. आता याचा फायदा काय होईल ही गोष्ट आता डिस्कस करू. शहरामध्ये जर बघायला गेलात, नाशिक घ्या, पुणे घ्या, तुम्हाला 2-2, 3-3 बस स्टँड दिसायला भेटतात. तर 2-2, 3-3 बस स्टँड दिसायला भेटतील. किंवा PMPLसाठी त्या हे असतात, PMPLTसाठी किंवा PMTसाठी किंवा PMPLसाठी जे काय असतात त्या स्टॉप असतात, कुठे कुठे थांबायचं, गाड्या कुठे थांबायला पाहिजे. तर आपला रस्त्यावरती कुठे थांबायला पाहिजे, बरोबर की नाही, बसने कुठे स्टॉप घ्यायला पाहिजे, बस स्टँड कुठे असायला पाहिजे, इंटरमिडिएट स्टॉप कुठे असायला पाहिजे, यांच्यासाठी तुम्हाला ओरिजिन आणि डेस्टिनेशनचा अभ्यास असणं जरुरी आहे. आता का अभ्यास जरुरी आहे ते पण बघूया पुढून. तो 5-6 गोष्टी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला ओरिजिन आणि डेस्टिनेशनचा अभ्यास आपल्याला करावा लागत असतो. ठीक आहे. सो इंटरमिडिएट स्टॉप जे काही आहे ते कुठे प्रोव्हाइड करायचं आपल्याला, त्या गोष्टीला डिसाईड करण्यासाठी मला ओरिजिन डेस्टिनेशनचा अभ्यास करावा लागेल. नंतर कोणत्या रस्त्यावरती कोणत्या ठिकाणी गर्दी जास्त आहे हे सुद्धा मला काय कळेल या ओरिजिन आणि डेस्टिनेशनचं. कसं बरं का, आता इथं लक्षात काय येते मला, की ए टू बी हा जो रस्ता आहे याच्यामध्ये गर्दी जास्त दिसायला भेटते बरं का. कारण की आपल्याला जर बघायला गेलं तर ओरिजिन डेस्टिनेशन म्हणजे काय, मी काय करतोय, मी खूप सारे माझ्याकडे पद्धत आहेत. पद्धत काय असते, ए आणि डी रस्त्यावरती जाणारे जे काही लोक असतील, कोणीही लोक, मी त्यांना कोणत्या तरी पद्धतीने काय करतो, माहिती गोळा करतो. त्यांना विचारणार की बाबा तू कुठून आला, तो म्हणेल की मी ए पासून आलोय. त्याला विचारणार मी तू कुठे जातोय, तो म्हणेल की मी डीला जातोय. तर त्याला मी विचारपूस करून जे काही ना सगळी माहिती गोळा करतोय. ॲक्च्युली फक्त या रस्त्यावरतीच का नाही, त्या तिघ रस्त्यावरती आपले ट्रॅफिक कंट्रोल आणि रेग्युलेशनवाले जे काही आहेत ते लोक उभे आहेत. ते लोक सगळे माहिती गोळा करणार. गाड्यावाल्यांना, मोटरसायकलवाल्यांना, कारवाल्यांना, ट्रकवाल्यांना, बसवाल्यांना, सगळ्यांना विचारपूस करून माहिती गोळा करतायत की कुठून आला होता आणि कुठे जायचंय, अशा पद्धतीने माहिती गोळा होते. आणि ही माहिती गोळा झाल्यानंतर आपल्याला एक अंदाज लागून जाईल की कोणत्या रस्त्यावरती येणं जाणं सगळ्यात जास्त आहे, या गोष्टींचा आपल्याला एक आयडिया भेटून जाईल. आणि ही आयडिया भेटल्यानंतर आपण काय करणार मग, की येणं जाणं जास्त आहे ही गोष्टची आयडिया भेटल्यानंतर आपण काय म्हणणार की बाबा येणं जाणं इथं जास्त आहे ना, तर प्रोव्हिजन आपण इथं जास्त द्यायला पाहिजे. या रस्त्याला आपण प्रोव्हिजन जास्त द्यायला पाहिजे. कशाच्या प्रोव्हिजन बरं का, स्टॉपचं प्रोव्हिजन असेल, म्हणजे ज्या स्टॉपचं प्रोव्हिजन असेल किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतील त्यांचं काही प्रोव्हिजन असेल, तर त्यासाठी आपण काय करत असतो, त्यासाठी आपण असल्या प्रोव्हिजन वगैरे देणार. ठीक. तर मग आता माहिती काय असते ती तुम्हाला मी एक लाईन लिहून देत असतो आणि त्याच्यानंतर पुन्हा एक्सप्लेन करून सांगतो. ठीक. तर ओरिजिन आणि डेस्टिनेशन काय असते काय नसते याच्याबद्दल डिस्कशन आपण करतोय. पहिला पॉईंट आहे याच्यामध्ये की ओरिजिन अँड डेस्टिनेशन, O&D, origin and destination study gives the information on the actual location
ॲक्च्युअल लोकेशन ऑर झोन ऑफ ओरिजिन ऑफ ट्रॅव्हल झोन ऑफ ओरिजिन ऑफ ट्रॅव्हल ऑफ व्हेकल अँड देअर डेस्टिनेशन. पहिलं वाक्याचा मिनिंग काय झाला बरं का, की ओरिजिन आणि डेस्टिनेशन स्टडी करून तुम्हाला माहिती भेटते कशाची बरं का, की नेमकं गाड्या कुठून येत आहेत आणि गाड्या नेमकं जातात कुठे. तो गाड्या कुठून येतात आणि कुठे जात आहेत याची तुम्हाला एक आयडिया भेटून जाईल ओरिजिन आणि डेस्टिनेशनचा स्टडी केल्यानंतर. करू तो स्टडी, पण एक पहिली इन्फॉर्मेशन भेटली की बाबा आपल्याला असं काहीतरी भेटते की गाड्या कुठून येतात आणि जास्त गाड्या कुठे जातात याचा आपण डाटा जमा करत असतो. ठीक आहे, पुढे दुसरा पॉईंट याच्यात. दुसरा पॉईंट काय, दुसरा पॉईंट दिस study provide detail such as. आता हे अभ्यास करून आपल्याला काय डिटेल भेटेल बरं का. सो दिस स्टडी प्रोव्हाइड डिटेल सच ॲज पहिला पॉईंट याच्यामध्ये कोणती डिटेल देते बरं का आपल्याला, तो सच ॲज डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल. आता डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल म्हणजे काय सांगतो. आता काल परवाची बात आहे, पुण्यामध्ये जेव्हा गेलो मी तर तिथे काय दिसायला भेटलं बरं का, एक रस्ता होता, रोड होता, ठीक आहे, अर्बन रस्ता. तो अर्बन रस्ता होता, तिथे ते ना सगळ्या गाड्या एका साईडने येत होत्या, इकडून जात नव्हत्या. आता इथं सगळ्यांनी माहिती आहे, 1 वे ट्रॅफिक 2 वे ट्रॅफिक आपल्याला माहिती आहे. त्या रस्त्यामध्ये काय होतं तिकडून गाड्या येत होत्या आणि गाडी आम्ही इकडून घातली. त्यामुळे लक्षात काय आलं बरं का, की सगळ्या गाड्या तिकडून चालत आहेत, इकडून एक पण गाडी चालत नाही. आता या गोष्टींची इन्फॉर्मेशन कशी भेटली बरं का, लोकांनी ओरिजिन आणि डेस्टिनेशनचा अभ्यास केला होता आणि ओरिजिन आणि डेस्टिनेशनचा अभ्यास करून असं जाणवलं की सगळ्यात जास्त गाड्या जे आहेत ना या म्हणजे इकडे जातात. म्हणजे काय बरं का, ए कडून बी कडे गाड्या जात असतात. तर त्या गोष्टीला लक्षात करून डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल आपण देऊन दिला. सांगायचं तात्पर्य काय, की वन वे रस्ता और 2 वे रस्ता, 1 वे रस्ता देऊ का 2 वे रस्ता देऊ, या गोष्टीचं नॉलेज पण तुम्हाला ओरिजिन आणि डेस्टिनेशन करून तुम्हाला कळणार आहे. सो डिरेक्शन ऑफ ट्रॅव्हल म्हणजे काय बरं का, की लक्षामध्ये येईल की आपल्याला त्या अर्बन रस्त्यामध्ये 1 वे ट्रॅफिक कुठे द्यायचे, 2 वे ट्रॅफिक कुठे द्यायचे, या गोष्टींची बातमी करत आहे. ठीक. तो दिस स्टडी इज प्रोव्हाइडेड डिटेल सच ॲज द डिरेक्शन ऑफ ट्रॅव्हलबद्दल दिसायला भेटेल की कोणत्या डिरेक्शनमध्ये सगळ्यात जास्त गाड्या जातात, डिरेक्शन ऑफ ट्रॅव्हल. दुसरा पॉईंट याच्यामध्ये डिरेक्शन ऑफ ट्रॅव्हल. दुसरा काय, बीमध्ये लिहितो सिलेक्शन ऑफ रूट आता सिलेक्शन ऑफ रूट म्हणजे काय बरं का, बघा ए पॉईंट ए, हा बी पॉईंट ए, सी पॉईंट ए, डी पॉईंट ए, ई पॉईंट ए, हे शहरामधले काहीतरी ठिकाणी. ई पॉईंटला ना काहीतरी बाजारपेठ आहे, मोठी बाजारपेठ आहे. मग आता मला काय लक्षामध्ये येते, या बी वाल्याला जे ना, या बी वाल्याला यायचं आहे ईकडं. आता बी वाल्याला यायचं आहे ईकडं, रस्ता कसा असू शकतो, खूप सारे रस्ता असू शकते. तो ए वरून जाईल, ए वरून इकडे डी वरून जाईल आणि डी वरून जे काही अशा पद्धतीने तो इकडे येऊ शकतो. किंवा सरळ एक रस्ता असेल त्या रस्त्याने येऊ शकतो, किंवा सी कडून जाईल ईकडे येईल, अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटणार. मग मला काय, मी जेव्हा शहरामध्ये असा अभ्यास जेव्हा करणार, तर मला काय करणार बरं का, की बी वाले लोक जे आहेत ना कोणता रस्ता जास्त प्रिफर करतात बरं का, हावाला रस्ता जास्त प्रिफर करतात, हावाला जास्त रस्ता प्रिफर करतात का हावाला रस्ता जास्त प्रिफर करतात, ही पण मला एक नॉलेज भेटून जाईल. सो देअरफॉर पॉईंट काय लिहिलं मी, सिलेक्शन ऑफ द रूट. लोक जे काय आहेत कोणता रस्ता जो की ना जास्त करून यूज करतात याचा पण तुम्हाला एक आयडिया भेटून जाईल. सिलेक्शन ऑफ रूटबद्दल बोललो. ट्रिप लेंथ. तिसरं काय, ट्रिप लेंथ म्हणजे काय, ओरिजिन आणि डेस्टिनेशनचा स्टडी करून तुम्हाला कळणार की गाडी कुठून निघते आणि कुठे जाते. ही टोटल जी लेंथ असेल याला मी ट्रिप लेंथ म्हणणार. तो मला दिसायला भेटेल काय बरं का, की खूप जास्त घुमून जाते बरं का. ए पासून डी कडे जायचं असेल याला, तर तो खूप जास्त घुमून जातोय, तर याची ट्रिप लेंथ सगळ्यात जास्त दिसायला भेटते. तर ए पासून डी कडे जात असताना त्याची ट्रिप लेंथ जास्त आहे, किंवा दुसरा रस्ता पकडला तर त्याची ट्रिप लेंथ कमी आहे. तर मग ट्रिप लेंथचा पण आपला एक अंदाज येऊन जात असतो की कोणता रस्ता कोणत्या रस्त्याने तो जातो आहे, त्यामुळे त्याची ट्रिप लेंथ किती असेल. ट्रिप लेंथ म्हणजे काय, गाडी जी जाते कुठून कुठपर्यंत जाते ती टोटल लेंथ, याला मी ट्रिप लेंथ म्हणतोय. ठीक. तो ट्रिप लेंथ. फ्रिक्वेन्सी. ट्रिप लेंथ झालं का. चौथा, फ्रिक्वेन्सी अँड नंबर ऑफ सच ट्रिप्स अँड नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हलिंग इन पर्टिक्युलर ट्रिप. समजून घ्या आता, पर्टिक्युलर ट्रिप. आता गंमत बघा, सगळी गोष्ट मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. ओरिजिन आणि डेस्टिनेशनचा अभ्यास करून आपण कुठून गाड्या आलेल्या आहेत आणि कुठे जात आहेत यांची माहिती गोळा करत असतो. ही माहिती आलेली जी काही आहे ही माहितीमध्ये काय काय दिसायला भेटणार बरं का. या माहितीमध्ये तुम्हाला दिसायला भेटेल की सगळ्यात जास्त कोणत्या डायरेक्शनमध्ये गाड्या जातात,
नंतर तुम्हाला अजून दिसायला भेटेल की कोणता जास्त रस्ता लोक सिलेक्ट करतात, कोणता रूट लोक चूज करतात, मार्केटला जायचं असेल तर कोणता रस्ता जास्त करून लोक वापरतात, सिलेक्शन ऑफ रूट. तिसरं काय बरं का, लांबी किती दिसायला भेटेल, तो ट्रिप लेंथ किती दिसायला भेटणार. समजा ए कडून बी कडे जायचं असेल तर ट्रिप लेंथ किती येईल, किंवा ए कडून बी कडून सी कडे असं गोल घुमून जर गेलं तर ट्रिप लेंथ किती येईल. ट्रिप लेंथचं पण नॉलेज आपल्याला दिसायला भेटत असतं. दुसरी महत्त्वाची बात, फ्रिक्वेन्सी ऑफ द नंबर ऑफ सच ट्रिप म्हणजे काय. आता मला काय दिसायला भेटेल बरं का, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय म्हणतोय मी. समजा एखादा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे, सी पॉईंट आहे, डी पॉईंट आहे, ई पॉईंट आहे, आणि मी 2-3 दिवसापर्यंत ना मी जे ना मला सरकारने पाठवलं होतं जा की एखाद्या शहराचा असा सर्वे करून आण. तर मी 2-3 दिवसापर्यंत सर्वे केला आणि मला काय लक्षामध्ये आलं माहिती आहे का, की ए पासून एक गाडी जी आहे ना, ती एक गाडी पुन्हा सीकडे जाते. कशी जाते बरं का, काही काम असेल त्याचं, जाते पुन्हा वापस येते. आता तुम्ही बघा आपल्याला काय दिसायला भेटत असतं, तो याचावाला कशाचा बरं का, ते स्विगी वगैरेचे असतात, ते स्विगी वगैरेचे हे वाटणारे लोक ते काय करतात, तर पुन्हा नंबर ऑफ ट्रिप एक गेला पुन्हा आला इथं, गेला पुन्हा आला इथं, किंवा पुन्हा इकडे गेला इकडे आला. तो मला दिसायला काय भेटत आहे बरं का, की नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी किती आहे, कितीचा जाणं येणं करतोय, कितीचा जाणं या ए आणि बी पॉईंटपर्यंत एकच गाडी कितीचा जाणं येणं करते, एक गाडी कितीचं जाणं येणं करते, याची पण माहिती आपल्याला गोळा भेटेल. तो याची पण माहिती याच्यावरून आपल्याला काय करता येईल बरं का, खूप सारे रेग्युलेशन प्रोव्हाइड करता येते. ठीक आहे, तो फ्रिक्वेन्सी शब्दाचा अर्थ मी तसा घेतो. फ्रिक्वेन्सी अँड नंबर ऑफ सच ट्रिप्स अँड नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल म्हटल्यावरती काय बरं का, की त्या गाडीमध्ये किती लोक बसून जातात. समजा ए पॉईंट, बी पॉईंट, सी पॉईंट, डी पॉईंट, ई पॉईंट, बरोबर. तो ए पासून आता या ईकडे जायचं बरं का, ती ईकडे जाण्याचे काय मार्ग असेल, एला जायचं आहे ईकडं, तर तो एक तर सरळ जाऊ शकतो, एकतर बीकडे जाऊ शकतो, बीवरून मग इकडे जाईल. हा पण रस्ता आहे, एक तर असा आहे किंवा असा एक रस्ता आहे, तो असा एक रस्ता आहे. खूप सारे रस्ते आपल्याला दिसायला भेटतात, बरोबर. ते काही रस्ते असू द्यात, परंतु जी गाडी एखादी कार चाललेली आहे, सतत जाते, दररोज जात असते, बीवरती जाते, बी करून एकडे दररोज सतत जाते समजा, तर त्या गाडीवरती एकच माणूस बसलेला असतो का 2-2, 4-4, तर गाडीमध्ये लोक किती बसून आहेत त्याची सुद्धा जानकारी भेटून जात असते. तर ओरिजिन आणि डेस्टिनेशन याच्यामध्ये गाडी कुठून येते, कुठे जात असते, किती लोकांसोबत ती गाडी जाते. समजा एखादी बस असेल, तो बस काय बरं का, बस जर तुम्ही बघायला गेला तर कोणती PMPLची बस म्हणतो मी, ती बस या रूटला खूप जास्त जाते, किती सारी गर्दी, ही सगळी इन्फॉर्मेशन ओके अशा पद्धतीने दिसायला भेटतं. ते शब्द लक्षामध्ये राहू द्यायचा. दिस स्टडी प्रोव्हाइड द डिटेल्स सच ॲज द डिरेक्शन ऑफ द ट्रॅव्हल, सिलेक्शन ऑफ द रूट, ट्रिप लेंथ, फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ ट्रिप्स, नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हलिंग इन द पर्टिक्युलर ट्रिप. ओके, आता सगळी माहिती आपण गोळा करून टाकलेली आणि माहिती आपल्याला खूप सारी भेटली. सिलेक्शन ऑफ रूट, ट्रिप लेंथ सापडली, फ्रिक्वेन्सी सापडली, डिरेक्शन ऑफ ट्रॅव्हल सापडलं, नंबर ऑफ ट्रिप्स और नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हलिंग इन पर्टिक्युलर ट्रिप, ही सगळी माहिती आपण गोळा करून टाकली. कशा पद्धतीने गोळा करली त्याची पद्धत आपण पुढे बघूया. पण गोळा झालेली माहितीचा उपयोग कसा करणार त्यासाठी आपण पॉईंट पुढचा लिहितो, तो सांगून देतो, मग नंतर आपण लिहू. तो दिस स्टडी फाइंड द ॲप्लिकेशन इन व्हॉट. तो आता जी सगळी गोळा झालेली माहिती आहे तिला मी कुठे अप्लाइड करतो, त्याला अप्लाइड कुठे करतो बरं का मी, टू जज द ॲडिक्वेसी ऑफ द एक्झिस्टिंग रूट. मला कळेल की एखादा जो अस्तित्वात असणारा जो काही रस्ता आहे त्याचा तो पुरेसा आहे का, तो पुरेसा आहे का, की मला दुसरा रस्ता पकडायला पाहिजे. आता मला एक बात बघा बरं, काय असतं, ए कडून बी कडे जाण्यासाठी ए कडून बी कडे जाण्यासाठी इथं सी आहे, डी आहे, खूप सारे रस्ते आहेत. पण मी हा रस्ता जर का समजा हे करायला गेलो ना तर खूप जास्त ट्रॅफिक असेल, मला लक्षामध्ये काय येते बरं का, ए कडून बी कडे जाण्यासाठी खूप सारे रस्ते होते, परंतु ए आणि बीवाला हा जो काही रस्ता होता, हा सरळ जो स्टेटवाला रस्ता होता, तो रस्ता आपल्याला तिथे जास्त काय दिसायला भेटते, ट्रॅफिक दिसायला भेटते. तो रस्त्याला आपल्याला काय दिसायला भेटते, ट्रॅफिक दिसायला भेटते. मग याची कॅपॅसिटी खूप कमी दिसायला भेटते, कारण की खूप जास्त गर्दी आहे. तो ॲडिक्वेसी, मग काय कळेल बरं का, मला एक गोष्ट कळून देईल, टू जज द ॲडिक्वेसी ऑफ एक्झिस्टिंग रूट. याचा मिनिंग काय होत असतो, की जो ऑलरेडी रस्ता एक्झिस्टिंगमध्ये आहे तो पुरेसा आहे का एवढं ट्रॅफिक घ्यायला, याचा पण अंदाज येऊन जाईल. मग मला कळून जाईल की यार डीवाले हे जे ना हे पण इथे जुळून जातात, हे वाले पण इथे येऊन जुळून जातात, त्यामुळे ना हा रस्ता काही पुरेसा नाही आहे. मग ए कडून बी कडे जाण्यासाठी जर का हे मार्ग असतील ना, मग एक काम करू आपण, दुसरा नवीन मार्ग काढू. काय, ए आणि बीवरून वरून डायरेक्ट फ्लायओव्हर काढून टाकू. का, कारण की हा खालचा रस्ता जो आहे ना, हे बाकीचे सगळे इतर पॉईंटचे रस्ते जे आहेत ना इथे येऊन यायला भेटत आहेत, त्यामुळे या रस्त्याची ॲडिक्वेसी नाही आहे, एवढी सफिशियंट ॲडिक्वेसी नाही आहे, ते मला कळून चुकलं. मग मी काय करतो, ए आणि बी कडे जाणारे खूप जास्त लोक आहेत ना, मी काय करून फ्लायओव्हर करून टाकेल. तो पहिला पॉईंट आपल्याला दिसायला भेटत असतो. तुम्ही काय लिहिणार इथं, दी स्टडी फाइंड देअर ॲप्लिकेशन इन. सो दी स्टडी फाइंड देअर ॲप्लिकेशन इन कुठे, पहिला ॲप्लिकेशन. तो पहिली शब्द तुम्हाला ॲप्लिकेशन विचारतील, लक्षामध्ये राहू द्यायचं. पहिलं काय, टू जज द ॲडिक्वेसी. आता तुम्हाला एक माहिती जर भेटली की यार कुठून गाड्या कुठे जातात आणि सगळ्यात जास्त गाड्या कोणत्या रस्त्यावरती येतात, ही जर का तुम्हाला माहिती भेटून गेली तर तुम्हाला कळून जाईल ना की त्या रस्त्याची तोच रस्ता सफिशियंट नाही गाड्या एवढे ट्रॅफिक घ्यायला, राईट. सो टू जज द ॲडिक्वेसी ऑफ एक्झिस्टिंग रूट.
एक्झिस्टिंग रूट. 2 नंबरचा पॉईंट याच्यात काय, टू इस्टॅब्लिश डिझाईन स्टँडर्ड. टू इस्टॅब्लिश डिझाईन स्टँडर्ड. आता टू इस्टॅब्लिश डिझाईन स्टँडर्डचा मिनिंग काय होतं बरं का, तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं का, की जर समजा एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणारी गर्दी जर का तुम्हाला एक रस्ता असा दिसतोय की तिथून सगळ्यात जास्त गर्दी दिसायला भेटत आहे, मग तुम्ही काय करणार बरं का, तुम्ही डिझायनिंग जे काही पॅरामीटर असतात आपल्याकडे IRCने दिलेले बरेचसे पॅरामीटर आहेत, रोटरीला डिझाईन करायचं, इंटरसेक्शनला डिझाईन करायचं, हे सगळे जे काही आहेत हे पॅरामीटरचा वापर करून आपण तो रस्त्याला डिझाईन करत असतो. मग इथं म्हटलेलं काय बरं का, टू इस्टॅब्लिश द डिझाईन स्टँडर्ड. मग तुमची गर्दी किती येते एखाद्या रस्त्यावर, तो त्याच्यानुसार आपण डिझाईन स्टँडर्ड ठरवणार. त्याच्यानुसार आपण डिझाईन स्टँडर्ड ठरवणार की चल बाबा एवढी एवढी गर्दी येते, त्यामुळे असं मला व्हेलॉसिटी ठेवायला पाहिजे, असं मला या ठिकाणी रेग्युलेशन कंट्रोल प्रोव्हाइड करायला पाहिजे, रोटरीसाठी एवढी रेडियस ठेवायला पाहिजे, एवढा अँगल ठेवायला पाहिजे. हे सगळे डिझाईन स्टँडर्ड जे की ते मी इस्टॅब्लिश तेव्हाच करणार जेव्हा मला कळल या रस्त्यामध्ये गर्दी किती. ओके, ती सगळी लिंक आपण एकत्रितपणे लावूया. तो लक्षामध्ये घ्यायला पाहिजे काय बरं का, की A कडून B कडे, C कडून D कडे असे खूप सारे आपल्याला दिसायला भेटतात. कुठे 10 कुठे 12 गाड्या इकडे तिकडे जाताना दिसायला भेटत आहे. पण एक रस्ता असा असेल तिकडे जास्त गर्दी दिसायला भेटते, त्याचे डिझाईन स्टँडर्ड वेगळे राहतील. इकडचा जो एक रस्ता आहे त्याचे डिझाईन स्टँडर्ड वेगळे राहतील. का, कारण की गाड्या कमी जात आहेत. तर ज्या रस्त्यावरती गाड्या कमी असेल त्याचे डिझाईन स्टँडर्ड वेगळे, ज्याच्यावरती गाड्या जास्त असतील त्याचे डिझाईन स्टँडर्ड वेगळे. तो डिझाईन स्टँडर्ड इस्टॅब्लिश करण्यासाठी सुद्धा आपल्याला ओरिजिन आणि डेस्टिनेशनचं काय असायला पाहिजे, नॉलेज असायला पाहिजे. ती माहिती गोळा केलेली आहे, त्याच्यानुसार आपण डिझाईन स्टँडर्ड इस्टॅब्लिश करणार. तिसरा पॉईंट काय, टू लोकेट एक्सप्रेसवे अँड मेजर रोड. आता मला काय कळालं बरं का, मला कळालं की यार हा एक रस्ता असा होता तो सगळ्यात जास्त वापरला जात आहे, बाकीचे सगळे पॉईंटवाले या रस्त्याला येऊन मिळत आहेत. आता त्याची ॲडिक्वेसी कमी आहे, मग मी काय करणार या रस्त्याला जो आहे तो त्याला हे करणार, पण त्याच्या पॅरलली एखादा मेजर रोड किंवा एखादा एक्सप्रेसवे काढून टाकणार, जेणेकरून काय होईल बाबा की तो एक्झिस्टिंग रोडवरची जी काही ट्रॅफिक आहे ती कमी होईल. एकच रस्ता असा आहे जो सगळ्यात जास्त वापरला जातो आहे. लोक पर्टिक्युलरली पॉईंटपासून निघतात, परंतु जाऊन त्या रस्त्याला भेटतात, त्या रस्त्यावरून जाऊन एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला जाऊन भेटत आहेत. माझ्या लक्षामध्ये काय येईल माहिती आहे का, माझ्या लक्षामध्ये असं येईल की एक रस्ता खूप जास्त वापरला जातो आहे, त्याच्याऐवजी मी काय करायला पाहिजे, मी एक तर फ्लायओव्हर वापरायला पाहिजे वरती, किंवा मी साईडला एखादी एक्सप्रेसवे काढून घ्यायला पाहिजे, किंवा दुसरे काही मेजर रोड असतील त्याचा वापर मी करायला पाहिजे. असं करून जे काही आहे आपण एका एक्झिस्टिंग रोडवरची ट्रॅफिक जी आहे कमी करू शकतो. टू लोकेट द एक्सप्रेसवे अँड मेजर रोड. तो कोणत्या पोझिशनवर तू एक्सप्रेसवे न्यायला पाहिजे, मेजर रोड न्यायला पाहिजे, याची आयडियासुद्धा तुम्हाला ओरिजिन आणि डेस्टिनेशनवरून कळून जाईल. तर एक्सप्रेसवे कुठे लोकेट करायला पाहिजे, मेजर रोड्स कुठे लोकेट करायला पाहिजे, याची आयडिया तुम्हाला भेटून जाईल. पुढचं काय, D, टू लोकेट न्यू ब्रिज ॲज पर ट्रॅफिक डिमांड. तुम्हाला कळून जाते ना आता ट्रॅफिक कुठे जास्त आहे, त्याच्यानुसार तुम्ही या सगळे स्ट्रक्चर वगैरे बांधणार. आता मला सांगा, एखादा रस्ता असा आहे तिच्या तर वापरच खूप कमी होते, खूप साऱ्या कमी गाड्या ज्यात ना खूप साऱ्या कमी ट्रिपा त्या रस्त्यावरून जातात, आणि तिथं जर का मी समजा खूप सारे भारी डिझाईन स्टँडर्ड जर का यूज करून टाकले की चल बा म्हणजे खूप जास्त आपण म्हणू खूप जास्त ट्रॅफिक व्हॉल्यूमसाठी त्याला मी डिझाईन करतोय, खूप सारख्या म्हणजे 100% स्पीडसाठी मी त्याला डिझाईन करतोय, म्हणजे काय की सगळ्या गाड्या या स्पीड, असं जर मी करायला गेलो तर मी नुकसान करून घेतोय. सरळ सांगायचं तात्पर्य काय आहे की एखाद्या पर्टिक्युलर रोडला मला जर का डिझाईनिंग करायचं असेल तर डिझाईन पॅरामीटर जे मी ठरवणार ते डिपेंड करणार की त्याच्यावरती गाड्या किती जातात. ठीक आहे, गाड्या जर का जास्त जात असतील तर मी विड्थ जास्त ठेवणार, गाड्या जर का जास्त जात असतील तर मी त्याचा स्पीडवरती लिमिट ठेवणार, रेग्युलेशन वगैरे जास्त प्रोव्हाइड करणार. ह्या गोष्टी सगळ्या इथून कळत आहेत. टू लोकेट द न्यू ब्रिजेस ॲज पर ट्रॅफिक डिमांड, हे पण झालं. आणि लास्टवाला पॉईंट काय, टू आयडेंटिफाईड पोटेन्शियल कंजेशन पॉईंट. आणि प्रश्न कसा बनेल सांगतो आता. टू आयडेंटिफाईड पोटेन्शियल कंजेशनचा मी काहीतरी गर्दी होतो वाटतं ना, कंजेशन पॉईंट. ठीक आहे, तो काय म्हटलं बरं का, टू आयडेंटिफाईड पोटेन्शियल कंजेशन पॉईंट, म्हणजे मला लक्षामध्ये येईल की गर्दी कुठे जास्त. आता बघा लक्षामध्ये काय येऊन जाईल बरं का, आपला ओरिजिन आणि डेस्टिनेशनच्या स्टडीवरून आपल्याला एक गोष्टीची अजून माहिती भेटत असते की सगळ्यात जास्त गर्दी कोणत्या पर्टिक्युलर ठिकाणी असते. आता काय बरं का,
शहर आहे, असे खूप सारे रस्ते इकडून 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 असा एक रस्ता जातो आहे. आणि इथंच मध्ये जे ना मग इथंच मध्ये काहीतरी एखादं असेल, काय असेल बरं का, इथं जर समजा बघायला गेलो तिथं काहीतरी आता यात्रा वगैरे तर कंटिन्युअसली काही भरत नाही म्हणा एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी, पण असं म्हणूया की मनोरंजनसाठी जे ना इथं नेहमी आता गर्दी असतात. मग या पर्टिक्युलर ठिकाणी गर्दी असते हे आपल्याला कळून चुकलं. मग इथं गर्दी असते त्याच्यावरून आपण रेग्युलेशन करू शकतो. काय रेग्युलेशन करता येईल बरं आपल्याला, त्या पर्टिक्युलर ठिकाणी जर का समजा गर्दी आहे, मला कळून चुकलं, ओरिजिन आणि डेस्टिनेशनचा अभ्यास करत असतानाच आपल्याला एक गोष्टीची माहिती अजून भेटून गेली की कोणत्या एखाद्या पॉईंटवरती सगळ्यात जास्त गर्दी जमा होत असते. या पॉईंटची जर का मला माहिती भेटून गेली तर त्याच्यावरून मी काय करू शकतो, ट्रॅफिक कंट्रोल आणि रेग्युलेशन करू शकतो. ट्रॅफिक कंट्रोल आणि रेग्युलेशन करण्यासाठी आपण काय करतो, ट्रॅफिक पोलिसला तिथं पाठवणार किंवा तिथं मी त्या ठिकाणी मी सिग्नल लावून देणार, तो सिग्नल लावून देणार किंवा अशा पद्धतीने आपण काय करतो, वेगवेगळे सिग्नल म्हणतो मी. सिग्नल म्हणजे रोड नेहमी इंटरसेक्शनवर लावायला पाहिजे तसलं काही बात नाही. तो इंटरसेक्शनवरती लावणारा सिग्नल जो असतो तो एक वेगळा झाला, पण मी दुसऱ्या सिग्नलची बात करत आहे की ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी आपण काही उपाययोजना करणार गड्या. ठीक आहे, तर मग एवढी बात. तो हे 5 पॉईंट जे आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये जसं तसे विचारतील की ओरिजिन आणि डेस्टिनेशन स्टडी आपण का कॅरी आउट करतो. तर लक्षात पहिला पॉईंट काय, टू जज द ॲडिक्वेसी ऑफ एक्झिस्टिंग रूट. एक्झिस्टिंग रूट जो आहे तो सफिशियंट आहे का बा एवढे घ्यायला, राईट की नाही. तो ॲडिक्वेसी ऑफ एक्झिस्टिंग रूट. टू इस्टॅब्लिश द डिझाईन स्टँडर्ड. डिझाईन स्टँडर्ड म्हणजे काय बरं का, आता उद्या उठून मला काय करायचं आहे, उद्या उठून मला जो एक्झिस्टिंगचा रस्ता आहे त्याला मला बांधायचा आहे. मग त्याला जर का मला नवीन बांधायचं असेल तर मला पहिले माहिती आहे काय की ओरिजिन आणि डेस्टिनेशन जेव्हा मी स्टडी केलेली ना तेव्हा मला काय कळालं की या रस्त्याचा वापर काही जास्त होत नाही. मग याचा जर का वापर जास्त होत नसेल त्याचा डिझाईन स्टँडर्ड आपण जास्त कशाला यूज करायचे. डिझाईन स्टँडर्ड जास्त म्हणजे काय, उगीच आपण जास्त घेऊन तयार करणार नाही. ठीक, तो टू इस्टॅब्लिश द डिझाईन स्टँडर्ड. टू लोकेट द एक्सप्रेसवे आर मेजर रोड्स. तो कुठे एक्सप्रेसवे लोकेट करायला पाहिजे, कुठे मेजर रोड्स लोकेट करायला पाहिजे याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला भेटते. नंतर टू लोकेट न्यू ब्रिज ॲज पर ट्रॅफिक डिमांड. तो ट्रॅफिक डिमांडनुसार ब्रिज कुठे बांधायला पाहिजे, राईट, फ्लायओव्हर कुठे द्यायला पाहिजे तसलं, आणि कोणता असा पॉईंट आहे ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त गर्दी येते. या सगळ्याची माहिती तुम्हाला ओरिजिन आणि डेस्टिनेशनवरून कळत असते. मग आता महत्त्वाची बात काय की यार ओरिजिन आणि डेस्टिनेशन जे की आहे ते कशा पद्धतीने काढायचं. आता आपण तर बोललो की असं आता तुम्हाला इथून आयडिया भेटून जाईल की लोक कशा पद्धतीने अभ्यास करतात. तर ओरिजिन आणि डेस्टिनेशनचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला खालील पद्धती आहेत, एक पद्धतीवरून आपण आता समजून घेऊया. या पद्धती तुम्हाला कळाल्यात का, ओरिजिन आणि डेस्टिनेशनचं तुम्हाला काही हदपर्यंत नॉलेज भेटून जाईल. बघा आता तर काय बोलतोय बरं आपण, 3-4 पद्धती आहेत. पहिली पद्धती दिसायला भेटते 3-4 पद्धती, तुम्ही एक ते लाईन लिहून घ्या काय लिहायचं बरं का. ओरिजिन अँड ओ अँड डी. So origin and destination studies can be carried out by any of the following method. तर खालील पद्धतीने तुम्ही ओरिजिन अँड डेस्टिनेशन स्टडी करू शकतात. पहिली पद्धत आहे रोड साईड इंटरव्ह्यू. राईट, लक्षात घ्या. ओरिजिन आणि डेस्टिनेशन जी की आहे ट्रॅफिक ॲनालिसिस करण्यासाठी आपण करत असतो. आपल्याला आयडिया भेटून जात असते बाबा कोणता रस्ता जास्त वापरला जातोय, कुठून जास्त जात आहेत, आणि त्याच्यानुसार आपण काय करतो, मग त्याच्यानुसार मधल्या ज्या गोष्टी असतात, बस स्टॉप कुठे ठेवू, ट्रॅफिक सिग्नल कुठे लावू, या गोष्टी करतो. हे आहे ओरिजिन डेस्टिनेशन स्टडी. ठीक आहे, आता रोड साईड इंटरव्ह्यू ही पहिली मेथड आहे आपल्याकडे ओरिजिन डेस्टिनेशन स्टडी करण्यासाठी. हे काय असते बरं का, तो आता बघा. ए पॉईंट असा रस्ता दाखवतो. इथे बी पॉईंट समजा, इथं सी पॉईंट आहे, इथं डी पॉईंट आहे. आता मला लक्षामध्ये येते काय की ए वाले जे की आहेत, ए वाला रस्ता इथे भेटतोय, राईट, हा वाला सी वाला आहे, तो सी वाला रस्ता आहे, तर डी वाला हा रस्ता आणि तो अशा पद्धतीने रस्ते जे की आहेत आपल्याला दिसायला भेटतात समजा. ठीक, किंवा अजून इकडून अशा पद्धतीने एक रस्ता जातो आहे. असे खूप सारे रस्ते आपल्याला दिसायला भेटत आहे. मग मी काय करणार समजा इथे जे ना मी इथं थांबलेलं बरं का, मी इथं थांबलेलं. इथून जे काही ज्या गाड्या येतील त्या गाड्यांना मी थांबवणार आणि त्यांना विचारणार, मी त्यांची इंटरव्ह्यू घेणार. आता ही खूप जुनी पद्धत आहे, हे परीक्षेला विचारतात म्हणून आपल्याला लक्षात घ्यावं लागत असतं. तो यांना विचारणार, मी गाडीला साईडला थांबवला आणि त्यांना म्हणणार की तुम्ही कुठून आले. तो म्हणणार, मग मी हातामध्ये कागद असेल माझ्या, त्याला म्हणणार मी कुठून आले तुम्ही. तो म्हणणार की मी ए या पॉईंटपासून आलो, तो लिहून गेल. आणि त्यांना म्हणणार मी तुम्ही कुठे जाणार, तो म्हणेल मला समजा मी चाललो डीकडं, तर मी ते लिहून गेल की बाबा हा ए पासून निघाला आणि डीकडे चालला. ठीक, अजून मी ठीक आहे येणाऱ्याची बातमी केली. अजून त्याला मी बोलणार की पुन्हा वापस कोणत्या रस्त्याने येशील, असं पण विचारून गेलो वाटलं असतं मी. पण ठीक आहे, आता जातानाची जी माहिती आहे, कुठून आला कुठे गेला, हे 2 गोष्टी मी त्याची माहिती घेऊन घेतली. अजून काय घेणार बरं का मी त्याच्याकडून, गाडीमध्ये नेहमी किती लोक बसून असतात, हे सगळा डाटा मी गोळा करून घेतला. तर इकडून येणाऱ्या जेवढ्या काही गाड्या होत्यात ते मला कोण काय म्हणेल की मी चाललोय बीकडं, इथून येणाऱ्या गाड्या काय म्हणेल, कोण काय म्हणेल मी डीकडे चाललो, कोण म्हणेल मी सीकडे चाललो, कोण म्हणेल आलं का लक्षामध्ये. अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन मला भेटेल. मग ए पॉईंटपासून निघालेल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांना थांबून मी एका कागदावरती इन्फॉर्मेशन गोळा करून घेतलेली आहे. ओरिजिन डेस्टिनेशन स्टडी.
पण ही पद्धत जी आहे ही पद्धतीने आपल्याला रिझल्ट चांगला भेटेल का, ही एक बात आहे. आता सध्याच्या वेळेस जर का असं आपण जर करायला गेलो तर आपल्याला आता जर कोणीच हे करणार नाही, बरोबर. ही जुनी पद्धत आहे. कसं बरं का, तुम्ही गाड्यांना जेव्हा साईडला थांबवताय, तुम्हाला नाही वाटत का ट्रॅफिक लागून जाईल मागं. जेव्हा तुम्ही गाड्यांना एक गाडीला थांबवताय, असं थोडी करणार आपण की गाडी चालली गेली प्रत्येक गाडीला आपण थांबवते म्हटल्यावर ते ट्रॅफिक जाम होणार आहे, ट्रॅफिक होणारी जाम होणार आहे. एक ड्रॉबॅक्स आपल्याला दिसायला भेटतो. दुसरी महत्त्वाची बात, आता इथं लोक जे काही आहेत महत्त्वाच्या गोष्टींना खरं बोलत नाही, तर गाडी नेमकी कुठून आली आणि कुठे झाली त्याला काय गरज पडली एवढी सांगायची, तो असं सांगतं का कोणी बा, बरोबर की. एखादा जो काही आता जुन्या काळाची बात ठीक होती, जेव्हा समजून बुजून चालवतं सगळं नियमानुसार चालवतं. पण आता जर का समजा आपण बघा एखाद्या पॉईंटला ए पासून निघाली गाडी इकडे जात होती, समजा त्याला गाडीला मी साईडला थांबवली आणि त्याला म्हटलं की कुठून आला तू, कुठे गेला तो काय म्हणे, तुला काय परड पडली, मी कुठेही बरं ठीक आहे सांगितली माहिती जरी सांगितली तरी तो माहिती बरोबर सांगेल का आपल्याला, तो काहीतरी चुकीचंच म्हणेल. काय म्हणेल, त्याला जायचं असेल बीला आणि तो काय म्हणेल आपलं मी चाललो डीला. तो इन्फॉर्मेशन आपल्याला एकदम ॲक्युरेट भेटणार नाही. लोक खोटं बोलतील, इन्फॉर्मेशन हे भेटणार नाही. नंतर ट्रॅफिक जाम जास्त लागून जाईल, तो ट्रॅफिक जाम लागून जाईल. नंतर खरं बोलणार नाहीत लोक, तो आपल्याला जो काही आहे डाटा ॲक्युरेट भेटणार नाही. तर रोड साईड इंटरव्ह्यूच्या पद्धतीने डाटा आपल्याला ॲक्युरेट मात्र काही भेटत नाही, रोड डाटा ॲक्युरेट भेटत नाही. ठीक आहे. तो कुठून आला कुठे चालला असली माहिती आपल्याला कोण काही खरं सांगणार नाही सध्याच्या तरी टायमिंगमध्ये. क्लिअर झाला. तो ही झाली रोड साईड मेथड. तो रोड साईड मेथड जी आहे आपण समजून घेतली, रोड साईड मेथडला आपण समजून घेतली. पुढची मेथड कोणती बरं का आता, तो दुसरी मेथड ड्रॉबॅक लिहून घ्यायचे बरं का. या पद्धतीचे ड्रॉबॅक लिहून घ्यायचे. ट्रॅफिक जाम लावून जाईल, लोक खरं बोलणार नाहीत, त्यामुळे डाटा जो काही भेटेल आपल्याला तो ॲक्युरेट भेटणार नाही. नाऊ सेकंड मेथड, दुसरी मेथड माझ्याकडे आहे. काय, तो दुसरी मेथड माझ्याकडे आहे लायसन्स प्लेट मेथड. लायसेन्स प्लेट मेथड. आता लायसन्स प्लेट मेथड म्हणजे काय बरं का, तो इथं समजा आपण 2-3 पद्धतीने समजून सांगता येईल. इंटरसेक्शन होता हां, आता काहीतरी रस्ता आहे आपला. आता इथून जे की ना इथं उभा होतो मी, इथं उभा होतो आणि मला लक्षामध्ये काय आलं बरं का, इथं उभा होतो आणि एक गाडी आली. तो गाडी आली, त्याची नंबर प्लेट जी ना, ती नंबर प्लेट मी नोट करून घेतली आणि टाईम पण नोट करून घेतला की किती टाईममध्ये ती जी काय. याच्या अगोदर पण आपण ट्रॅफिक आणि डिले स्टडीमध्ये आपण ही पद्धत बघितली होती, लायसन्स आणि प्लेट मेथड. मग आपण काय करतो बरं का, समजा मी इथं उभा होतो, माझ्याकडे काय एक कागद आहे आणि मी कागदावरती काय करून घेतो पटकन जे ना, एकतर कागद असेल किंवा माझ्याकडे कॅमेरा आणि रेकॉर्डर असतो. मी काय करतो, पटकन त्या गाडीचा फोटो काढून घेईल, नंबर प्लेटचा फोटो काढून घेतला, कोणत्या टाईमला काढला आणि फोटो काढला गेला, या 2 गोष्टीचा डाटा असेल. काय, कोणत्या टाईमला मी काढला आणि नंबर काय आहे ते दोघं इन्फॉर्मेशन आपल्याकडे येऊन गेली. नंबर काय आहे त्याचा आणि कधी काढलं मी तेवाला. ठीक. आता मला काय दिसायला भेटेल बरं का, ही गाडी जी ना इकडे टर्न झाली. जर ही गाडी इकडे टर्न झाली ना, तर मी काय करेल माहिती आहे का, मी काय करेल, रस्त्यावरती आपले बरेचसे लोक इथं थांबलेले आहे, प्रत्येक ठिकाणी आपले लोक थांबलेले आहेत. मग मी इकडे जर गेला असेल तिकडच्या माणसाला फोन करून देईल, म्हणेल की ना अशी गाडी आलेली बघून घे जरा. ॲक्च्युली त्याची काही जरूरत पण नाही आहे, कारण की तो काय करेल, तो पण ते काय करेल, तो पण त्याच्या गाडीचं करेल. मग सगळा डाटा जो भेटेल मला तो कंबाईन करणार मी. मग मला लक्षामध्ये काय येईल बरं का, की यार ही इथली गाडी MS समथिंगची गाडी जी काही आहे ही इथून कुठपर्यंत गेली बरं का, ही मला इथपर्यंत गेली. तो ही डाटा माझ्याकडे असेल हे वाला. पण आता याच्यामध्ये मॅटर कसा होत असतो, याच्यामध्ये मॅटर जो काही आहे तो हे जे काय आहे, एखादी गाडी प्रत्येक आता मी एक माणूस उभा आहे, फक्त मोकार गाड्या चालल्यात, तुम्ही कोणकोणत्या नंबर सेट करणार. या एकाचा घ्यायला गेलो दुसरी गाडी निघून जाईल. तो ॲक्युरेसी एवढी खास आपल्याला काही दिसायला भेटतच नाही आहे. लायसन्स प्लेट मेथडमध्ये जे बघायला गेलात, तर लायसन्स प्लेट मेथडबद्दल एक वाक्य मला लिहायचं होतं, इथं तुम्ही जे लिहू शकतात. लायसन्स प्लेट मेथड म्हटल्यावरती काय बरं का, ती जी काही मागची प्लेट असते त्याच्यानुसार, तो इथं लिहिलेली मी ती माहिती. ठीक आहे. लायसन प्लेट मेथड तुम्हाला कळालं असेल तर लक्षामध्ये राहू द्या. फक्त काय आहे ते काही नाही आहे, नंबर प्लेट जी काय आहे, नंबर प्लेटवरून आपण बघतो की ही गाडी कुठून आणि कुठे गेली. ठीक आहे. इथून तुम्ही नंबर बघितला आहे, मग मी समजा माझ्याकडे आपले 10-15 लोक होते, मग मी त्यांना विचारणार की MS समथिंग ही गाडी कोणाकडे आली होती का, तो म्हणजे माझ्याकडे. मला कळून गेला ना, तो इथून ते तिथपर्यंत गेला होता. तो मग कोणत्या पॉईंटपर्यंत कुठपर्यंत गेला होता. तो आपण काय करतो, या ओरिजिन पॉईंट असे प्रत्येक पॉईंटला आपण लोक ठेवलेले आहेत आपले, असे समजा तुम्ही प्रत्येक पॉईंटला लोक समजून ठेवले, ट्राय केलेत. मग इथून निघालेली गाडी एकतर इथं जाईल, एक तिथं जाईल. मग विचारेल मी की MS इथून गाडी निघाली होती, ही गाडी कोणाकडे आली का, तो म्हणे हा माझ्याकडे आलेली. मग जो रस्ता कोणता केला असेल, काय असेल तो रस्ता, समजा अशापर्यंत इथं आला असेल. मग मला कळून गेलं की A कडून B कडे जे काय आहेत, कुठे सगळ्यात जास्त गाड्या जातात याचं आपल्याला एक इन्फॉर्मेशन भेटून जाईल. लायसन्स प्लेटमध्ये या सगळ्यात जुन्या पद्धती झाल्या, मग आता काय असतं, आता काहीच नाही. आता खूप भारी पद्धती आहे आपल्याकडे. CCTV कॅमेरा आल्यावरती सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जात असतात. तर तिसरी पद्धत आहे इंटरव्ह्यू मेथड. झाली का, इंटरव्ह्यू मेथड झाली, लायसन्स प्लेट मेथड पण झाली. तिसरी पद्धत आहे रिटर्न पोस्ट कार्ड मेथड. तिसरी रिटर्न पोस्ट कार्ड मेथड. आता रिटर्न पोस्ट कार्ड मेथड म्हणजे काय बरं का,
ए पॉईंट, बी पॉईंट, सी पॉईंट, डी पॉईंट, कोण कुठे जायचं कुठेही जाऊ द्या, मी काय करतो मोजून एका सेकंदासाठी गाडीला थांबवणार आणि त्या गाडीमध्ये पोस्ट कार्ड टाकून देणार. त्यांना म्हणणार की बाबा पोस्ट कार्ड धर आणि टाकून देतो त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय असतं बरं का, क्वेश्चनरी असतात. क्वेश्चनरी म्हणजे काय, त्याच्यात क्वेश्चन लिहिले असतात. मी फीडबॅक, जसं की आपल्याला फीडबॅक भरायला लावतात ना, तसं त्याच्यात क्वेश्चन लिहिले असतात की तुम्ही कुठून येतात, नेहमी तुम्ही कुठे जात असतात, याचा तो फॉर्म त्यांना दिलेला असतात. तो जेवढ्या गाड्या रस्त्यावरती आहेत त्यांच्या गाड्यांच्या याच्यामध्ये जसं पेपरवर टाकून देतो पेपरवाला, तसं त्यांच्या गाड्यामध्ये मागे आपण ते पोस्ट कार्ड टाकून देणार. मग ते काय करतील बरं का, ते लोक घरी जातील, पोस्ट कार्ड पूर्ण भरतील, ते पोस्ट कार्ड पूर्ण भरतील आणि पोस्टामध्ये टाकतील. पत्ता पण दिलेला असतो, पोस्टामध्ये टाकतील. ही जुनी पद्धत आहे. मग आपल्याकडे सगळे ते पोस्टामध्ये जाऊ आणि आपण सगळ्याला ती इन्फॉर्मेशन गोळा करू. मग आपल्याला कळून जाईल की कोण कुठे जातो, कोण कुठे, ही वाली बात. पण आता जर का तुम्ही अप्लाय करायला गेलात तर इमानदारीमध्ये सांगा, लग्नाची पत्रिका जरी भेटली तरी ते आपण सांभाळून ठेवू शकत नाही. किंवा आपण कोणी बी आता रस्त्यावरून जे काय एखादा क्लासवाला म्हणतो की बाबा आम्हाला क्लास वगैरे ते पॉम्पलेट वगैरे छापलेले असतात, ते आपण घेतो त्याच्यासमोर फेकून देतो पद्धतशीर. आता जर का समजा असं पोस्ट कार्ड जर का कारमध्ये टाकले असेल तर किती याच्यापर्यंत तो टिकून ठेवणार, तो जाईल आणणार रस्त्यामध्ये कुठेतरी फेकून देईल. त्या दुसरी बात, घरी बी गेला तो लिहिणार कशाला, त्याला कुठे टाईम आहे, तो लिहिणार बन्नी. आणि बरं समजा लिहिलं पण तर तो पोस्टापर्यंत का जाईल बरं काही टाकायला, ती एवढी गोष्ट काही घडणार नाही आहे सध्याच्या टायमिंगमध्ये. तरी या जुन्या पद्धती आहेत तेव्हा ते जे आहेत असलं जर माहिती गोळा करायचं, तो काय करायचे, गाडीमध्ये प्रत्येकाला आपण काय देऊन द्यायचो, पोस्ट कार्ड देऊन द्यायचो, क्वेश्चनरी राहायची, त्याच्यामध्ये क्वेश्चन असायचे, त्या ड्रायव्हरला म्हणायचो की बाबा तू भरून घे आणि पोस्टाद्वारे पाठवून दे, पत्ता त्याच्यामध्ये दिला आहे त्याच्याद्वारे पाठवून दे. अशी माहिती आपल्याकडे गोळा होऊन जाईल की कुठून आला आणि कुठे जातोय. क्लिअर. त्याला म्हणतो आपण रिटर्न पोस्ट कार्ड मेथड. कळाली काही रिटर्न पोस्ट कार्ड मेथड काय असते त्या मध्ये? काही लिहायचं नाही तुम्हाला, फक्त नाव परीक्षेमध्ये तुम्हाला खोलमध्ये विचारणार नाही, फक्त नावं विचारतील. नावं आतापर्यंत किती नावं झालीत? पहिलं सांगितली रोड साईड इंटरव्ह्यू, दुसरं नाव सांगितलं तुम्हाला मी लायसन्स प्लेट मेथड, तिसरी होती आपली रिटर्न पोस्ट कार्ड मेथड. तो रिटर्न पोस्ट कार्ड मेथड ही पण आपली झाली. चौथा असतो आता चौथा काय बरं का, आता होम इंटरव्ह्यू मेथड. आता घरी जायचं डायरेक्ट, होम इंटरव्ह्यू मेथड. आता घरोघरी फिरणार की तुमच्या घरी गाडी आहे, ठीक आहे, ओके. गाडी कुठून कुठपर्यंत जाते बरं का, सकाळी जाते, मग तो म्हणेल की सकाळी दूध वगैरे घ्यायला जावं लागतं इथंपर्यंत, नंतर मला जॉबला जावं लागत असतं, संध्याकाळी पुन्हा मी परततो. या सगळ्या गोष्टी आपल्याला कळणार. प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन आपण काय करतोय, ही सगळी इन्फॉर्मेशन गोळा करणार आणि मग मला कळून जाणार की बाबा कोण कुठून कुठे सगळ्यात जास्त रस्ता वापरला जातोय किंवा काय सगळी माहिती आपल्याला भेटून जाणार. तो कळाला का, होम इंटरव्ह्यू. घरात जायचं आणि घरात जाऊन विचारपूस करायची बाबा, काही दुसरा काही विषय नाही, होम इंटरव्ह्यू. आणि चौथा जो काय असतो, पाचवा, टॅग ऑन कार मेथड. आता ही ॲक्युरेट मेथड आहे, ही जी काय आहे ही ॲक्युरेट मेथड आहे बट कॉस्टली मेथड आहे. ॲक्युरेट आहे बट कॉस्टली मेथड आहे. आता टोल नाका जी काही असतात त्या टोल नाकावर काही अरेंजमेंट केलेली असते तसली काही, तर टॅग ऑन कार म्हणजे काय बरं का, त्या टोल नाकावर तसली काही अरेंजमेंट केलेली असते. ते टोल नाकाकडून तसलं काहीतरी होऊन जाईल काम. तिथून झाल्यानंतर पुढच्या टोल नाक्यावरती किंवा कुठल्या तरी ठिकाणावरती तो टॅग वगैरे कुठेतरी दिसायला भेटेल, तसलं काहीतरी ती अरेंजमेंट आहे. तर टोल नाकावरून जे काय आहे, टोल नाका टू टोल नाका असलं जे काही असेल, आता शहरामध्ये तुम्ही म्हणा शहरामध्ये कुठे टोल नाका राहतो, काही अरेंजमेंट अशी प्रोव्हाइड केलेली असते जेणेकरून टॅग, आता तुम्हाला कळलं टॅग म्हणजे काय, गाडीवरती काहीतरी मार्किंग वगैरे करतील, ही ते पुढे जाऊन ती दिसेल कुठे, तर असल्या पद्धतीने खुना करून दिल्या आहेत. मग त्याच्यावरून आपल्याला कळून जातील टॅग ऑन समथिंग. तो टॅग ऑन तुम्हाला परीक्षेमध्ये 5 नाव लक्षात ठेवायचे आहेत. टॅग ऑन कार मेथड जी काय आहे ती ॲक्युरेट मेथड असते, कॉस्टली मेथड आहे. टोल नाक्यावरती जी काय टॅग ऑन मेथड जी काय, टोल नाक्यावरती काय करतात, टॅग वगैरे चिपकून देत असतील काहीतरी गाडीला, तसलं काही आहे ते, त्याच्यानुसार आपण काय करत असतो, इन्फॉर्मेशन गोळा करून घेत असतो. 5 पद्धती आहेत. या 5 पद्धतीचे तुम्हाला नावं विचारतील. तो मी तुम्हाला सगळ्यात अगोदर ओरिजिन अँड डेस्टिनेशन स्टडी काय असते ते सांगितलं, माहिती कोणती भेटते ते सांगितले, माहितीचा वापर काय केला ते सांगितलं, आणि माहिती गोळा कशी करायची त्याच्या पद्धती सांगितल्यात. पद्धतींचे 5 नावं लक्षात ठेवायचे आहेत. आता आपल्याला बघायचं आहे काय बरं का, आपल्याला बघायचं आहे की जो काही डाटा आपण आणलेला आहे ना गोळा करून, त्याला मला प्रेझेंटेशन करावं लागतं. तुला आता तू सगळा डाटा जो काही आणलेला आहे त्याला मला प्रेझेंट करावं लागेल ना. मी आणलं बाबा सगळा याच्यामध्ये ऑफिसमध्ये, आता ऑफिसमध्ये आपल्याला काय करायचं, तयार करायचं तो डाटा. सो पुढचं वाक्य काय, शेवटचा पॉईंट इथं, तो काय पॉईंट आहे बरं का, पुढचा पॉईंट आहे आपला ओ अँड डी स्टडीज कॅन बी प्रेझेंटेड एनी वन ऑफ फॉलोइंग मेथड. सो काय म्हणले, ओ अँड डी स्टडी कॅन बी प्रेझेंटेड एनी वन ऑफ फॉलोइंग फॉर्म. खालील कोणत्या तरी पद्धतीमध्ये तुम्ही काय करू शकतात, ते ती सगळ्या माहितीला मांडू शकतात. मांडण्याची पद्धत सांगतोय, कसं मांडता येईल, टेबलमध्ये मांडता येईल का, पाय चार्टमध्ये मांडू का, काही दुसरा तरीका आहे का, अशा पद्धतीने. ठीक, तुम्हाला काय आलं, या ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंतचे जेवढ्या गाड्या असतील कसं काय करणार मी, त्याच्यासाठी माझ्याकडे 3 पद्धती आहेत. एक करून आपण बघूया. सगळ्यात इम्पॉर्टंट पद्धत मी पहिले घेऊन घेतो, ती म्हणजे डिझायर लाईन.
कोण सांगेल बरं का डिझायर लाईन हा शब्द याच्या अगोदर आपण कुठे ऐकला आहे? डिझायर लाईन हा शब्द आपण कुठे ऐकला आहे याच्या अगोदर रे? ऐकला आहे ना याच्या अगोदर? तो डिझायर लाईन हा शब्द आपण ऐकलेला आहे फ्लो मॅपमध्ये. फ्लो मॅपमध्ये आपण त्याला ऐकलेला आहे, राईट. तो आता गंमत बघू बरं काय दिसायला भेटते. तर डिझायर लाईनच्या मदतीने आपण काय करत असतोय? डिझायर लाईनच्या मदतीने आपण डाटा प्रेझेंट करून टाकतोय. कसा बरं का? लक्ष द्या. कसा? लक्ष द्या. मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो, त्याच्यातून तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ठीक. आता गंमत बघा. मला काय दिसायला भेटते? हा पर्टिक्युलर पॉईंट आहे, हा पर्टिक्युलर पॉईंट आहे, हा पर्टिक्युलर पॉईंट आहे, हा पर्टिक्युलर पॉईंट आहे. ठीक आहे. आता डिझायर लाईन काय दाखवते? हे डिझायर लाईन आहे. लक्षात घ्या. रस्ता कसा होता? हा ए पॉईंट आहे समजा, हा बी पॉईंट आहे समजा, हा डी पॉईंट आहे समजा, सी पॉईंट आहे आणि हा डी पॉईंट आहे समजा. ओके. तर एकडून बीकडे जाण्याचा रस्ता असा काहीतरी असेल. ठीक. असं काहीतरी हे रस्ते आहेत सगळे, हे रस्ते आहेत, राईट. ही डिझायर लाईन आहे. सांगायचं तात्पर्य काय दिसायला भेटते की डिझायर लाईन ही नेहमी स्ट्रेट लाईन असते, ती कर्व लाईन नसते. डिझायर लाईन ही स्ट्रेट लाईन असते, भलेही रस्ता वक्राकार असू द्या, परंतु त्या दोन पॉईंटला जोडण्यासाठी स्ट्रेट लाईनने दाखवायची जी डिझायर लाईन असते. मग आता ए आणि बीकडे जाण्याचा रस्ता तर हा होता, पण डिझायर लाईन दाखवली कशानं? मी ही डिझायर लाईन दाखवली याच्यानं. आलं लक्षात? स्ट्रेट लाईन. तर डिझायर लाईन स्ट्रेट लाईनने दाखवतात. आता मी काय करतो बरं का, अभ्यास केल्यानंतर मला कळालं काय की समजा पेन दुसरा वापरतो. आता काय दिसायला भेटते बरं तुम्हाला? तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षामध्ये येईल काय बरं का, की यार इथून एक गोष्ट लक्षात येते काय, की बीकडून लोक डीकडे जातात किंवा डीकडून लोक बी एकडे जातात. ती गर्दी आपल्याला जास्त दिसायला भेटते. म्हणजे कोणत्या रस्त्यामध्ये गर्दी जास्त आहे बरं का? बी आणि डी रस्त्यामध्ये आणि ए आणि डी रस्त्यामध्ये. या रस्त्यामध्ये आपल्याला गर्दी खूप जास्त दिसायला भेटत असते. आता तुम्ही म्हणाल कशावरून काढलं बरं का? मी ओ अँड डी स्टडी केला होता, त्याच्यावर मला कळून चुकलं. मी तेव्हा जेव्हा मला कळालं ना खूप जास्त गाड्या जात आहेत, मग त्याच्यामुळे नंबर ऑफ ट्रिप, किती नंबर ऑफ ट्रिप झाल्यात बा, एक गाडी, दोन गाडी, खूप साऱ्या गाड्या जातील, त्याला नंबर ऑफ ट्रिपच्या भाषेत मी बोलणार. तो सगळ्यात जास्त गाड्या जात आहेत या रस्त्यावरती, याचा अंदाज मला येतोय. तर मला लक्षामध्ये घ्यायचं आपल्याला काय, की डिझायर लाईन काय असती? डिझायर लाईन काय असती? ह्या लाईन्स असतात, ह्या लाईन्स असतात ज्या सांगतात आपल्याला माहिती की गाड्या एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत गाड्या तर जात आहेत, पण सगळ्यात जास्त गाड्या कोणत्या रस्त्यावर जात आहेत हे दाखवण्यासाठी आपल्याकडे डिझायर लाईन असतं. याच्यावरती तुम्हाला पक्का प्रश्न असतो. काय प्रश्न असतात बरं का? डिझायर लाईनचा वापर तुम्ही कुठे करतात? लक्षात घ्यायचा. डिझायर लाईनचा वापर आपण ओ अँड डी स्टडी करण्यासाठी करत असतो. तर ओरिजिन आणि डेस्टिनेशन तयार करून, ओरिजिन आणि डेस्टिनेशन करून माहिती जी गोळा केलेली आहे तिला मांडण्यासाठी आपल्याला ही पद्धत वापरावी लागत असते. तो सगळ्या डाटाला घेतला आणि मांडून टाकला. सगळ्यात जास्त गाड्या बी डी रस्त्यावरती, सगळ्यात त्याच्यापेक्षा कमी गाड्या ए डी रस्त्यावरती, त्याच्यापेक्षा कमी गाड्या इतर रस्त्यावरती, या रस्त्यावरती. असं आपण काय करून टाकत असतो? आपण डिझायर लाईन मार्क करत असतो. आणि लक्षामध्ये काय घ्यावं लागत असतं? दोन महत्त्वाच्या गोष्टी. काय? आता याची जी विड्थ आहे या डिझायर लाईनची, जी थिकनेस आहे समजा, थिकनेस, तर थिकनेस आपल्याला काय सांगणार बरं का? तो विड्थ ऑफ द डिझायर लाईन ती आपण प्रोपोर्शन टू दी वॉट नंबर ऑफ ट्रिप. तर तुम्हाला एक वाक्य इथं लिहायचं आहे ते. तो डिझायर लाईन काय असतं वाक्यानुसार आपण बघूया. दोन तीन पॉईंट आहेत, तुम्ही डायग्राम या अशा पद्धतीने काढू शकतात. लक्षात ठेवायचं फक्त, रस्ता कुठेही असू द्या, दोन पर्टिक्युलर पॉईंटमधला रस्ता कसाही असू द्या वक्राकार, परंतु डिझायर लाईन ही स्ट्रेट असती. आता पहिला पॉईंट डिझायर लाईनमधला पहिला पॉईंट काय? ओ अँड डी टेबल, सॉरी, ओ अँड डी टेबल नाही शिकायचं आपल्याला, डिझायर लाईन बघायचं. सो डिझायर लाईन आर प्लॉटेड, डिझायर लाईन आर प्लॉटेड विच इज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, प्रिपेअर. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे तो काय काढलं मी, रेषाने पद्धतीने दाखवले. सो डिझायर लाईन आर प्लॉटेड विच इज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन प्रिपेअर्ड इन ओरिजिन अँड डेस्टिनेशन स्टडी, ओ अँड डी स्टडी. तो ओ अँड डी स्टडीची जी माहिती आहे ती माहितीला मी ग्राफिकली रिप्रेझेंट करतोय. कशाच्या मदतीने? डिझायर लाईन. तो ग्राफिकली रिप्रेझेंट करतोय, ग्राफिकली मांडतोय डिझायर लाईनच्या पद्धतीने. हे झालं पहिला वाक्याचा अर्थ. तो ओ अँड डी स्टडी करून जी माहिती गोळा केली होती त्याला ग्राफिकली दाखवलं मी डिझायर लाईनच्या मदतीने. धीस आर स्ट्रेट लाईन. या परीक्षेला विचारतील तुम्हाला की डिझायर लाईन ही काय असते? नेहमी स्ट्रेट लाईन असते. तो धीज आर
स्ट्रेट लाईन connected the origin point, connected the origin and so origin point with destination, with डेस्टिनेशन काहीच नाही. ओरिजिनचा पॉईंट आणि डेस्टिनेशन पॉईंट येणारा स्टेट जोडून घ्यायचं. ही झाली डिझायर लाईन. डिझायर लाईन तुम्हाला कळेल याची थिकनेस जी नाही, थिकनेस काय सांगते तुम्हाला किती गाड्या. तर जास्त मोठी थिकनेस असेल तर गाड्या जास्त जातात, कमी थिकनेस असेल तर गाड्या कमी जातात. सिम्पल राईट. सो पुढे काय, धीस आर स्टेट लाईन कनेक्टेड द ओरिजिन पॉईंट विथ डेस्टिनेशन. तिसरा पॉईंट काय, width of such desired line, width of such desired line is drawn proportion to the number of trip in desire line density map help to decide the actual desire of road user with respect to path to be followed between two point. काय मिनिंग होतो याचा? मिनिंग काय होतं बघा. काय बोलतो मी तुम्हाला, बोललो तुम्हाला मी ओरिजिन आणि डेस्टिनेशनचा अभ्यास करून जी माहिती गोळा झालेली आहे तिला मांडण्यासाठी एक तरीका असतो डिझायर लाईनचा. डिझायर लाईन म्हणजे काय, तर डिझायर लाईनच्या पद्धतीने ग्राफिकली आपण काय करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो की कोणत्या गाड्या कुठून सगळ्यात जास्त जात आहेत. तर ज्या पर्टिक्युलर रस्त्यावरती सगळ्यात जास्त गाड्या जातील त्याला दाखवण्यासाठी आपल्याकडे डिझायर लाईन असते. त्यांची थिकनेसवरून आपण अंदाज लावून घेत असतो की कोणत्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त गाड्या आहेत. तर त्यामुळे एक दुसरा पॉईंट काय होता आपला, दुसरा पॉईंट होता की विड्थ ऑफ सच डिझायर लाईन इज ड्रॉन प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ ट्रिप इन बोथ डिरेक्शन. तो आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल काय बरं का, की जी काही थिकनेस आहे, जी विड्थ म्हणा किंवा थिकनेस म्हणा, डिझायर लाईनची विड्थ किंवा थिकनेस आपल्याला सांगून देत असते की त्याच्यामध्ये येणाऱ्या नंबर ऑफ ट्रिप, येणाऱ्या किंवा जाणाऱ्या ट्रिप जास्त आहेत का कमी आहेत. तो विड्थ ऑर थिकनेस ऑफ द डिझायर लाईन डिनोट्स दी वॉट की किती ट्रिपा येतात जातात यांची आपल्याला माहिती भेटून जात असते. क्लिअर आहे. दुसरी महत्त्वाची बात काय, त्याच्यात पुढे कंटिन्युएशनमध्ये काय लिहिले बरं का मी, याच्यावरून आपल्याला एक गोष्ट पण कळून जाते. काय, समजा आता ABCD यांचा डिझायर लाईनचा मॅप बनवला आहे समजा मी असा. आता इथं ना असं डार्क लाईन करून ठेवली, इथं बारीक आहे, इथं थोडीशी अशा पण एवढी लाईन आहे राईट, इथं पण थोडी अशी. मला काय कळतं माहिती आहे का, इथं जर एवढी डार्क करून टाकली ना, म्हणजे लोकांची जास्त इच्छा कुठे, या A पॉईंटपासून तर B पॉईंटपर्यंत जाण्याची इच्छा दिसायला भेटते. तो काय बोलणार बरं का आपण, की रोड युजर सगळ्यात जास्त कोणत्या रस्त्याला वापरतोय याची सुद्धा माहिती तुम्हाला या डिझायर लाईन मॅपवरून भेटून जाणार. क्लिअर झाला पॉईंट. तो अशा पद्धतीने जे काही आहे आपलं अशा पद्धतीने आपलं जो काही आहे पहिली प्रेझेंट करण्याचा पहिला तरीका डिझायर लाईन तो आपण कंप्लीट केलेला आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला काय विचारतात की O&D स्टडी करून जो माहिती गोळा झालेली आहे त्या माहिती गोळा झालेला कशा पद्धतीने मांडतात तुम्ही, कशा पद्धतीने प्रेझेंट करतात. पहिली पद्धत डिझायर लाईन. दुसरी पद्धत आहे आपल्याकडे. आता दुसरी सोप्या आहेत, जास्त काही खोलमध्ये काही समजायची घ्यायची, नावं लक्षात ठेवायची फक्त. दुसरी आहे O&D ऑब्झर्वेशन टेबल. कसं बरं का, A to B राईट, B to A राईट, A to C, D A to E अशा पद्धतीने. मग A to B किती गाड्या जातात, इथे नंबर ऑफ गाड्या लिहिणार. B to E किती गाड्या जातात, अशा पद्धतीने. तो A to B किती जातात, B to A किती येतात राईट. अशा पद्धतीने सगळा एक टेबल बनवून घेईल ना मी तो. आता टेबल बनवून मला कळून जाईल काय की A पासून B कडे जाणाऱ्या गाड्या किती आहेत, A या ओरिजिनपासून B या डेस्टिनेशनपर्यंत जाणाऱ्या गाड्या किती, B या ओरिजिनपासून A या डेस्टिनेशनपर्यंत जाणाऱ्या गाड्या किती. तो या सगळ्या गाड्या मी टेबुलर फॉर्ममध्ये मांडणार. तो या मांडण्यासाठी हा एक तरीका आहे आपल्याकडे, ऑब्झर्वेशन टेबल. सो O&D स्टडी याचे काय ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आपण मांडणार. सो ऑब्झर्वेशन टेबल तो प्रेझेंट करण्याचा दुसरा तरीका झाला. परीक्षेत क्वेश्चन काय विचारतात सांगतो. तिसरा आहे आपल्याकडे पाय चार्ट. पायचार्टवरून काय कळेल बरं का तुम्हाला पायचार्टवरून एक अंदाज येऊन जाईल की कोणत्या रस्त्यावरती कुठून कुठे सगळ्यात जास्त गाड्या दिसायला भेटतात. मग तुम्ही पायचार्ट काढून घ्या सर्क्युलर. आता पायचार्ट काढून टाकणार. पायचार्ट काढल्यानंतर काय होईल राईट, या पायचार्टवरून मी काय लिहिणार बरं का की A to B
50% गाड्या जातात. हां, ओके. टोटल गाड्यांचं हे काढणार मी. नंतर B2A समजा, B2A काहीतरी गाड्या जातात, A2C, C2A असे खूप सारे असतील ते. यातून आपण टक्केवारी काढून घेणार. तो पायचार्टच्या पद्धतीने मध्ये सुद्धा तुम्हाला काय करता येईल, ओरिजिन आणि डेस्टिनेशनपासून मिळवलेला डाटा पायचार्टच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मांडता येईल गड्या. तो गोल काढून तुम्ही अशा पद्धतीने गोल काढून अशा रेषा दाखवून द्यायच्या आणि काहीतरी तुमच्या पद्धतीने लिहायचं, राईट. तो ओरिजिन आणि डेस्टिनेशनचा डाटा प्रेझेंट करण्यासाठी आपल्याकडे 3 तरीके असतात. पहिला आहे डिझायर लाईन, जी ग्राफिकल मेथड असते. दुसरी असते आपल्याकडे ऑब्झर्वेशन टेबल आणि तिसरा असतो आपल्याकडे पायचार्ट. बोला, क्लिअर आहे काय आता? सो ओरिजिन अँड डेस्टिनेशन इज गोइंग टू बी ओव्हर. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? पुढचा पॉईंट काय आता? पॉइजन डिस्ट्रीब्युशन. पॉइजन डिस्ट्रीब्युशन ज्याला लिहितोय त्याला ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं? प्रोबॅबिलिटी ऑफ व्हेकल अरायव्हल. प्रोबॅबिलिटी ऑफ व्हेकल अरायव्हल. याचा मिनिंग काय होतो समजून सांगतो, लक्ष द्या आता. आता मला लक्षामध्ये काय येतं यार, की एक रस्ता आहे, बरोबर. एक रस्त्याचा एक सेक्शन आहे, ओके. ते एक रस्ता आहे, एक रस्त्याचा एक सेक्शन आहे, ठीक आहे. आता काय होईल बरं का, एक गाडी गेली, पहिली गाडी गेली, तिच्यानंतर दुसरी गाडी आली 2 सेकंदामध्ये, त्याच्या मागची तिसरी गाडी आली 4 सेकंदामध्ये, त्याच्या मागची एक गाडी आली पुन्हा 1 सेकंदामध्ये. म्हणजे मला दिसायला भेटते काय, की पहिली गाडी गेल्यानंतर नंतरची गाडी 1 सेकंदात येऊ शकते, 2 सेकंदात येऊ शकते, किती पण सेकंदामध्ये येऊ शकते. प्रत्येक वेळेस कॉन्स्टंट राहील का टाईम त्यांचा? असं असेल का की पहिली गाडी गेली आणि दुसरी गाडी लगेच त्याच्या 2 सेकंदामध्ये गेली बा? असं काही कॉन्स्टंट नाही राहत, असं काही कॉन्स्टंट राहत नाही. हे आपण थिअरॉटिकली काढले मागं, आता मी काय बोलतोय, मी चान्सेस बोलतोय काय बरं का, की पहिली गाडी गेली ना, हिच्यानंतर दुसरी गाडी जी आहे ना, दुसरी गाडी 2 सेकंदामध्ये गेली, याचे चान्सेस किती? प्रॉबिलिटी काढतोय मी, चान्सेस किती, तो प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपण करतोय. तर तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारतात तो क्वेश्चन काय असतो बरं का, क्वेश्चन म्हणतात की एखाद्या क्रॉस सेक्शनवरून, काय म्हणतात, एखाद्या क्रॉस सेक्शनवरून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत, येणाऱ्या जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत एखाद्या पर्टिक्युलर सेक्शनवरून ते काय फॉलो करतात? ते पॉइजन डिस्ट्रीब्युशन फॉलो करतात. तर पहिलं वाक्य मी तुम्हाला लिहून देणार इथं. अरायवल ऑफ व्हेकल ॲट अ पर्टिक्युलर सेक्शन. Arrival of the vehicle at particular section of the road is considered to follow poison distribution. परीक्षेत क्वेश्चन काय विचारतील सांगतो. पॉइजन डिस्ट्रीब्युशन वाक्य वाचून घ्या, अर्थ लागून जाईल. आता आपल्याकडे खूप सारे डिस्ट्रीब्युशन आहेत, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पॉइजन डिस्ट्रीब्युशन, खूप सारे आपल्याकडे डिस्ट्रीब्युशन असतात. आता तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात की एखाद्या क्रॉस सेक्शनवरती येणाऱ्या ज्या गाड्या आहेत ना, त्या गाड्या कोणत्या स्वरूपात येतील बरं का? जर त्यांचा तुम्ही ग्राफ जर प्लॉट करायला गेलात तर तुम्हाला पॉइजन डिस्ट्रीब्युशनचा ग्राफ तयार करून देईल तो डायरेक्ट. आलं लक्षामध्ये? म्हणजे एखाद्या क्रॉस सेक्शनवरती येणाऱ्या ज्या गाड्या आहेत, इकडे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या जे काही आहेत, त्यांचं डिस्ट्रीब्युशन जर बघायला गेलं, त्यांची जर तुम्ही माहिती गोळा केली आणि त्याच्या डिस्ट्रीब्युशनच्या स्वरूपामध्ये जर का मांडायला गेलात ना, तर पॉइजन डिस्ट्रीब्युशन. वाक्याचा अर्थ काय होते बघा, अरायवल ऑफ द व्हेकल ॲट पर्टिक्युलर सेक्शनवरती येणाऱ्या ज्या गाड्या आहेत ऑफ द रोड इज कन्सिडर टू बी फॉलो. तर काय फॉलो करते? ते पॉइजन डिस्ट्रीब्युशन फॉलो करते. तर त्याची जी मांडणी दिसायला भेटेल, किती गाड्या येतात, किती गाड्या जात आहेत, तर त्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते पॉइजन डिस्ट्रीब्युशन आहे. पॉइजन डिस्ट्रीब्युशन काय असतं, तो मॅथचा भाग घेऊन जात असतो, तो समजून सांगता बी येतं, पण काही जरूरत नाही. फक्त लक्षामध्ये राहू द्या की एखाद्या क्रॉस सेक्शनवरती येणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते पॉइजन डिस्ट्रीब्युशनला फॉलो करतात. ठीक आहे, परीक्षेचा क्वेश्चन आहे. दुसरी महत्त्वाची बात काय, आता मी काय बोलतो, हा रस्ता आहे समजा, हा पर्टिक्युलर एक क्रॉस सेक्शन आहे, ठीक. इथून इकडे गाडी जाते, राईट, याच्या मागून पण काहीतरी गाडी. आता मी काय बोलतो माहिती आहे का, की समजा ही गाडी तर चालली गेली, या गाडी गेलेल्या गाडीनंतर दुसरी गाडी जी ना, दुसरी गाडी 3 सेकंदामध्ये, किती? दुसरी गाडी 3 सेकंदामध्ये याचा काय चान्स आहे, याची काय प्रॉबिलिटी? तो 3 सेकंद म्हणजे काय, तुम्हाला मी अगोदर बोललोय, टाईम हेडवे शिकवलं. टाईम हेडवे म्हणजे काय? टाईम हेडवे
टाईम हेडवे म्हणजे काय, पहिली गाडी गेली दुसरी गाडी त्याच्या मागून येईल, पहिली गाडी आणि त्याच्या मागची गाडी या दोघांमधला असणारा जो टाईम इंटरवल असतो याला आपण टाईम हेडवे म्हणत असतो. पहिली गाडी एखाद्या क्रॉस सेक्शनवरून पहिली गाडी जर गेली पण ती गाडी गेल्यानंतर लगेच दुसरी गाडी किती टाईममध्ये येईल, तो दोन गाड्यांमधला जो टाईम इंटरवल आहे त्याला टाईम हेडवे आपण म्हणत असतो. तर आता मी काय बोलतोय की पहिली गाडी तर गेली पण 3 सेकंदामध्ये दुसरी गाडी येऊन जाईल बा, याचे काय चान्स आहे, याची काय प्रॉबिलिटी. तर ते काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागत असं, तुम्हाला पॉइझन डिस्ट्रीब्युशन वापरावं लागत असं. मग पॉइझन डिस्ट्रीब्युशन कसं वापरतो बरं का मी, तर प्रॉबिलिटी ऑफ किती गाड्या जातील, एन म्हणजे नंबर ऑफ गाड्या पर्टिक्युलर टाईममध्ये, राईट की नाही, 3 सेकंदामध्ये, समजा 3 सेकंदामध्ये किती गाड्या जातील. सो प्रॉबिलिटी ऑफ द व्हेकल इन टाईम इज इक्वल टू व्हॉट, तर तुम्ही या एक्सप्रेशनवरून काढून घेतात काय बरं का, लॅम्बडा टी ब्रॅकेट कंप्लीट. सो लॅम्बडा टी ब्रॅकेटमध्ये लॅम्बडा टी आहे रेज टू पॉवर एन, इथं व्यवस्थित लिहिते बघा, प्रॉबिलिटी इज इक्वल टू लॅम्बडा टी रेज टू पॉवर एन इंटू ई रेज टू पॉवर मायनस लॅम्बडा टी. तुम्हाला एक्सप्रेशन विचारतील, कॅल्क्युलेशन विचारणार, ठीक, डिवाइड बाय एन फॅक्टोरियल. गेट वगैरेमध्ये डायरेक्ट प्रॉब्लेम विचारतात त्याच्यावरती पक्का, ठीक आहे. तो काय झालं बरं का, लॅम्बडा इंटू टी रेज टू पॉवर एन इंटू ई रेज टू मायनस लॅम्बडा टी एन फॅक्टोरियल. आता मिनिंग काय होतं लक्षात घ्या, हा रस्ता, हा क्रॉस सेक्शन. आता एक तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू दिली असेल, लॅम्बडा कोणाला म्हणतात बरं का, लॅम्बडा म्हणजे व्हेकल अरायवल रेट. इथं लिहून घ्या तुम्ही खाली कुठं, व्हेकल अरायवल रेट म्हणजे काय बरं का, 5 मिनिटामध्ये किती गाड्या जातात, याला ट्रॅफिक व्हॅल्यू म्हटलं तरी चालेल. तो व्हेकल अरायवल रेट या क्रॉस सेक्शनवरती पर्टिक्युलर 2 मिनिटामध्ये किती गाड्या येतील, 3 मिनिटामध्ये किती गाड्या येतील, याची जानकारी आपल्याला अगोदर आहे, आपल्याकडे आहे समजा याची जानकारी. व्हेकल अरायवल रेट आहे तो लॅम्बडा, पर्टिक्युलर टाईममध्ये किती गाड्या जातात त्याचं ते माहिती आहे. आता लॅम्बडाची बात झाली. टाईम म्हणजे काय बरं का, टाईम म्हणजे काय, मी काय बोललो की 3 सेकंदामध्ये गाडी जाईल बा, आलं लक्षामध्ये, पहिली गाडी तर ही गेली पण त्याच्या मागची जी गाडी येईल ती 3 सेकंदामध्येच, लक्षात येतं का तुम्हाला, 3 सेकंदामध्येच जाईल, याचे काय चान्सेस आहेत, काय प्रॉबिलिटी ते. सो टी इज नथिंग बट आवर व्हॉट, तर तुम्ही लिहिला लॅम्बडा म्हणजे काय लिहून टाकला, टी म्हणजे काय तो पण लिहून घ्या, टी इज इक्वल टू व्हॉट, हेडवे टाईम म्हणजे त्याची मागची गाडी किती टाईममध्ये येईल, हेडवे टाईम. आणि एन म्हणजे नंबर ऑफ व्हेकल. सो नंबर ऑफ व्हेकल, एन म्हणजे काय, नंबर ऑफ व्हेकल. अशा पद्धतीने तो फॉर्म्युला तुम्हाला परीक्षेला एक्सप्लेन करून विचारू शकतात. तो आता एक उदाहरण जर तुम्ही बघायला गेलात तर उदाहरणावरून पण आपल्याला आयडिया येऊन जाईल, काय बरं का, ते माहिती लिहिली का, लक्षात घ्यायचं काय की रोडावरती एखाद्या क्रॉस सेक्शनवर ज्या गाड्या जात असतात त्यांचं जर का तुम्ही डिस्ट्रीब्युशन बघायला गेलेत ना तर तुम्हाला ते पॉइझन डिस्ट्रीब्युशन दिसायला भेटणार एखाद्या पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनवरती. कारण की टाईम हेडवे बघा, टाईम हेडवे एक रँडम व्हेरिएबल आहे. रँडम व्हेरिएबल कसा बरं का, पहिले 3 सेकंदामध्ये गतीच्या मागची गाडी येते, त्यानंतर दुसरा एक तो व्हेरिएबल बघा. हा जो टाईम हेडवे आहे, प्रत्येक एक गाडी गेल्यानंतर त्याचा मागची गाडी ती 2 सेकंदात जाईल, त्याच्या मागची गाडी 3 सेकंदात जाईल. ते व्हेरिएबल कसं आहे, रँडम व्हेरिएबल आहे, 2 सेकंद 3 सेकंद ज्या ठिकाणी रँडम व्हेरिएबल असेल प्रॉबिलिटी काढायची जरूरत पडून जाते. तो प्रॉबिलिटी मी काढतोय आणि कशा पद्धतीने काढतोय त्याचं एक्सप्रेशन मी तुम्हाला देऊन दिलं. आता एक एक्झाम्पल आहे या ठिकाणी, दिलेला आहे. एक्झाम्पल सोडवायचं का, ठीक आहे घेऊन घेऊ, पॉईंट क्लिअर होऊन जाईल काय आमचा. फटाफट उदाहरण लिहून घ्या. क्वेश्चन, ऑब्झर्वरने काउंट केले काय, ऑब्झर्वर काउंट 360 व्हेकल पर हवर, एका तासामध्ये 360 गाड्या जातात असं ऑब्झर्वेशनने काउंट करून ठेवले. ॲट अ पेसिफिक हायवे लोकेशन, पेसिफिक कोणत्या तरी एका पर्टिक्युलर ठिकाणावरून, पेसिफिक हायवे लोकेशन, ठीक, इथपर्यंत झालं. पुढे अज्युमिंग दॅट अरायवल रेट ऑफ व्हेकल at this location इज पॉइझन डिस्ट्रीब्युशन. आता त्यांनी तुम्हाला देऊन दिलं सरळ की बाबा ज्या गाड्या एखाद्या क्रॉस सेक्शनवरती येतात त्यांचं डिस्ट्रीब्युशन पॉइझन डिस्ट्रीब्युशन, पॉइझन झालं आहे, पॉइझन डबल एस, काय होतं, एक मिनटं, ठीक, कुठपर्यंत आलात, पॉइझन डिस्ट्रीब्युशन. दॅट एस्टिमेट द प्रॉबिलिटी, तुम्हाला काय काढायचं आहे, दॅट एस्टिमेट द प्रॉबिलिटी
probability of having 0, 1 and 2 vehicle, 0, 1 and 2 vehicle in 20 सेकंद. काय प्रश्न आहे बघा, 20 सेकंद इंटरवल. तुम्ही क्वेश्चन लिहिला असेल, लक्षात घ्या. ऑब्झर्वर काउंट 360 व्हेकल पर हवर ॲट अ स्पेसिफिक हायवे लोकेशन, अज्युमिंग दॅट अरायवल रेट ऑफ द व्हेकल ॲट दिस लोकेशन पॉइजन डिस्ट्रीब्युशन आहे, दॅट एस्टिमेट द प्रॉबिलिटी हॅव्हिंग 0, 1, 2 व्हेकल इन 20 सेकंड. तुम्हाला काय काढायला लावले की 20 सेकंदामध्ये एक गाडी जाईल, 20 सेकंदामध्ये एक गाडी जाईल, म्हणजे पहिली गाडी गेल्यानंतर 20 सेकंदामध्ये एक गाडी जाईल, याची प्रॉबिलिटी काय. 20 सेकंदामध्ये 2 गाड्या जातील, याची प्रॉबिलिटी काय. 20 सेकंदामध्ये 3 गाड्या जाऊ शकतात, 20 सेकंदामध्ये 3 गाड्या जाऊ शकतात, याची प्रॉबिलिटी काय, असा प्रश्न तुम्हाला विचारला. 20 सेकंदामध्ये एक गाडी, 0 गाडी, 20 सेकंदामध्ये 0 गाड्या जातील, याची प्रॉबिलिटी काय. 20 सेकंदामध्ये एक गाडी जाईल, त्याची प्रॉबिलिटी काय. 20 सेकंदामध्ये 2 गाड्या जातील, याची प्रॉबिलिटी काय, असं तुम्हाला कळायला लावलेलं आहे. प्रश्न कळाला का तुम्हाला, प्रश्न कळाला का रे, प्रश्न कळाला. ठीक, चला आता बघा, आता मी कसं सॉल्व करतो याला, एक उदाहरण समजूनच घेऊया, मग आपल्याला अंदाज येऊन जाईल. काय बरं का, लक्षात घ्या. मी बोललो आहे सुरुवातीला की 360 गाड्या ज्या आहेत ना, 360 व्हेकल एका तासामध्ये जातात, 1 हवर. 360 गाड्या एका तासामध्ये जातात. मी असं पण बोलू शकतो ना, 360 गाड्या 3600 सेकंदामध्ये जातात, असं मी बोलू शकतो. म्हणजे मी रेट कसा काढणार बरं का, अजून मी असं काढणार, काय रेट काढणार बरं का मी, एक गाडी किती सेकंदामध्ये जाईल रे, तुम्ही म्हणणार 10 सेकंदामध्ये, राईट ना. तो जो रेट होता त्याच्यावरून मी एक सरासरी काढतोय की बाबा एक गाडी जी जात असेल ना, पहिली गाडी गेली ना त्याच्या 10 सेकंदानंतर एक गाडी जात असावी, असं एक जनरल रेट मी सांगतोय, बरोबर. त्याच्यावरून बघा ना, 360 गाड्या 3600 सेकंदामध्ये जात होत्या, तर एक गाडी नक्कीच 10 सेकंदामध्ये जाईल. इथपर्यंत तर आपण येऊन गेलो, बरोबर का. 10 सेकंदामध्ये. आता तुम्हाला जर मी बोललो 20 सेकंदामध्ये किती गाड्या जातील, मग तुम्ही म्हणणार की 2 गाड्या जातील, तो 2 व्हेकल इन 20 सेकंद. ही बात आपल्याला कळते, ठीक. तर ही गोष्ट आपल्या लक्षामध्ये येऊन गेली गड्या. आता काय बरं का, तो तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल काय की एक तर ही एक कंडिशन मी काढली, हे एक बेसिक कंडिशन होते, अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटते. आता लॅम्बडा काढून घेतो. लॅम्बडा कसा काढतात, लॅम्बडा इज नथिंग बट अरायवल रेट. अरायवल रेट काय असतो, तुम्हाला दिलं आहे की एका तासामध्ये व्हेकल पर हवर 3600 सेकंद करतो, राईट. तो व्हेकल पर युनिट सेकंद हा जर काढलं तर तुम्हाला काय भेटेल बरं रे, 0 कटला, तो हे राहील 0.1 व्हेकल पर सेकंद. एका सेकंदामध्ये 0.1 व्हेकल जाते, अशा पद्धतीने आपण काय केलं बरं काय, हा अरायवल रेट आहे आपला, हा अरायवल रेट आहे. आता मला काय काढायचं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ द 0 व्हेकल इन 20 सेकंड. पहिली कंडिशन, आता प्रोबॅबिलिटी ऑफ 0 व्हेकल इन 20 सेकंड. आता 20 सेकंदामध्ये एक पण गाडी जाणार नाही, याची प्रॉबिलिटी तुम्हाला काढायची. एक पण गाडी जाणार नाही म्हणजे गाडीचा नंबर किती असतो, n = 0, गाडी एक पण नाही, n = 0. सो देअरफॉर काय काढणार मी, प्रोबॅबिलिटी ऑफ द 0 अँड 20 सेकंदमध्ये इज इक्वल टू काय असतो आपला, लॅम्बडा इंटू टी. सो लॅम्बडा दिला काढला आहे तुम्ही 0.1, लॅम्बडा इंटू टी काय बरं का, तो टी काय दिला आहे तुम्हाला, लॅम्बडा इंटू टी म्हणजे 20 सेकंद, राईट. पुढे काय बरं का, इंटू e⁻⁴ प्रॉबिलिटी ऑफ 0 व्हेकल इन 20 सेकंड, लॅम्बडा टी इंटू e⁻⁻ लॅम्बडा टी. तो इथं पण वरती काय येईल, मायनस लॅम्बडा टी समथिंग, लॅम्बडा टी डिवाइड बाय 0 फॅक्टोरियल. n फॅक्टोरियल करतो ना मी खाली, तो n फॅक्टोरियल मला करावं लागेल, 0 फॅक्टोरियल मी करून घेईल. याचं किती उत्तर येईल बरं का बघा रे, 0.1 इंटू 20 इंटू e⁻⁻ 0.1 इंटू 20 मायनस आहे ब्रॅकेटमध्ये वरती, जोड बाय 0 फॅक्टोरियल म्हटल्यावरती 1 उत्तर असतं, याला नाही लिहिलं खाली तरी चालेल. किती प्रॉबिलिटी येईल बरं, 0.270 येते, काहीतरी येते, ठीक आहे. तो 0.270 येते, 270 म्हटल्यावरती काहीतरी 21% असेल ते. दुसरं घेऊ आपण बरं. आता 20 सेकंदामध्ये एक पण गाडी जात नाही. आता P = 1 काढा बरं, P = 1 20 सेकंद. याचं काय येईल उत्तर,
तो काय बोललो मी तुम्हाला, 20 सेकंदामध्ये एक गाडी जायला पाहिजे, 20 सेकंदामध्ये एक गाडी जायला पाहिजे. तो अरायवल रेट तुम्हाला माहिती 0.1, 0.1 व्हेकल पर सेकंद. टाईम किती आहे, टाईम आहे तुमच्याकडे 20 सेकंद कट होऊन जाईल म्हणून बरोबर लिहितो मी. ई रेस टू मायनस 0.1 × 20 डिवाइड बाय 1 फॅक्टोरियल म्हणजे 1. किती उत्तर आहे पुन्हा, काही घडतं आहे का माझ्याकडून, n = 0, n = 0, बरोबर आहे. क्लिअर आहे का रे. एक मिनटं. 20 सेकंदामध्ये 2 गाड्या, 20 सेकंदामध्ये 2 गाड्याचं जर का मी वरती लिहिलं तो 2/20 × टाईम 20 कंट e -2 लॅम्बडा. इथं जर का मी समजा लॅम्बडा 2/20 करतोय, 2 येऊन जाईल. उत्तर सारखं येईल, काही बी करा उत्तर सारखं येईल. क्लिअर आहे का हे. आणि सेम तुम्ही आता जर समजा 2 गाडीची प्रॉबिलिटी विचारली तर तुम्ही काय करणार, आता जिथे एन आहे तिथे 2 फॅक्टोरियल टाकून द्या, टीच्या ठिकाणी 20 टाका, त्यानुसार तुम्हाला उत्तर भेटून जाईल. तो त्यानुसार तुम्हाला उत्तर भेटून जाईल. अशा पद्धतीने आपण काय करतो, ही प्रॉबिलिटी कॅल्क्युलेट करत असतो. हे प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे. आपल्या MPCमध्ये तसलं काही विचारणार नाही, विचारतील काय मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, इथपर्यंत आलं. तो आता प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये हा क्वेश्चन तुम्ही बघितला आणि कशा पद्धतीने काढतात ते मी तुम्हाला सांगून दिलं. इक्वेशन तुम्ही बनवलं, तो इक्वेशन तुम्हाला परीक्षेला विचारू शकतो एकतर. आता केस आहेत, काही केस आहेत, 2 केस आहेत, ते 2 केस आपण समजून घ्या. केस 1 याच्यामध्येच प्रॉबॅबिलिटी दॅट व्हेकल विल अराईव्ह आफ्टर टाईम टी. तो आफ्टर टाईम टी 2 सेकंदानंतर गाडी येईल, 2 सेकंदानंतर गाडी येईल याची प्रॉबॅबिलिटी किती असं विचारलं. आता 2 सेकंदाच्या नंतर गाडी येईल याची प्रॉबॅबिलिटी किती, तो तुम्ही लिहिणार आता इथं. प्रॉबॅबिलिटी दॅट व्हेकल will arrive after time t. आता मी काय बोलतो की एखादा रोड आहे, पर्टिक्युलर क्रॉस सेक्शन, एक गाडी गेली. आता या गाडी गेल्यानंतर 3 सेकंदाच्या नंतर गाडी येईल याचे चान्सेस किती असा प्रश्न विचारला आहे. 3 सेकंदाच्या नंतर गाडी येईल याचे चान्सेस किती असा प्रश्न तुम्हाला विचारून घेतील, एक्सप्रेशन वगैरे विचारतील. ठीक, तो मग आता आपण काय करणार बरं का, तो केस 1 प्रॉबिलिटी दॅट व्हेकल विल अराईव्ह आफ्टर टाईम टी. याचाच खाली तुम्हाला काय लिहायचं आहे, तो गमत बघा, आफ्टर टाईम टी. आता मला सांगा तुम्ही, 3 सेकंदाच्या नंतर गाडी येते याचा अर्थ हेडवे आपला जास्त आहे बघा, टाईम हेडवे. ही क्रॉस सेक्शन आहे, ही गाडी गेली, याच्यानंतर दुसरी गाडी येणार. तर मी काय बोललो की ही गाडी गेल्यानंतर 3 सेकंदाच्या नंतर गाडी येणार, म्हणजे काय, जो टाईम हेडवे आहे ना, तो टाईम हेडवे 3 सेकंदापेक्षा मोठा असेल. कारण की 2 गाड्यांमधला टाईमचा जो डिफरन्स असतो तोला आपण टाईम हेडवे म्हणतो. मी काय बोललो की ही गाडी गेल्यानंतर 3 सेकंदाच्या नंतर गाडी येईल याची प्रॉबॅबिलिटी किती. मला काय लक्षामध्ये येते, 3 सेकंदाच्या नंतर गाडी येईल म्हटलेले टाईम हेडवे आपला काय जास्त आहे. ती पहिली जी केस आहे ना, इथं काय लिहितो मी, टाईम हेडवे, गाडी जे येईल ना, गाडी टाईम हेडवे ग्रेटर दॅन व्हॉट टाईम. टाईम हेडवे ग्रेटर दॅन टाईम म्हणजे काय म्हणले आपण, 3 सेकंदाच्या नंतर गाडी येईल याची प्रॉबॅबिलिटी किती लक्षामध्ये. मग गाडी येईल म्हटल्यावरती 3 सेकंदापेक्षा जास्त टाईम आहे तो टाईम हेडवे. तो टाईम हेडवे इज ग्रेटर दॅन व्हॉट 3 सेकंद. 3 सेकंदापेक्षा जास्त टाईम आहे तो. सो मी टाईम हेडवे ग्रेटर दॅन टी म्हणतोय. आता ही प्रॉबॅबिलिटी कशी काढतो गंमत बघा. तो 3 सेकंदाची बातमी केली. आता मला एक सांगा, तुम्ही समजा 3 सेकंद होते, मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, मी काय विचारले तुम्हाला, 3 सेकंदाच्या नंतर गाडी येईल याची प्रॉबॅबिलिटी किती. पण 3 सेकंदामध्ये तुम्ही मला उत्तर द्या बरं का. 3 सेकंदामध्ये गाडी येईल याची प्रॉबॅबिलिटी कशी काढणार तुम्ही. हा रोड आहे, इथून गाड्या क्रॉस सेक्शन आहे, ही गाडी गेली. आता तुम्हाला काय म्हणतो माहिती का मी, की 3 सेकंदाच्या नंतर गाडी येईल याची प्रॉबॅबिलिटी सांगा. म्हणजे एक बात मला शुअर कळते की यार 3 सेकंदापर्यंत, ॲटलिस्ट 3 सेकंदापर्यंत गाडी येत नाही आहे. कंडिशन काय अजून करून चालतो मी, की 3 सेकंदापर्यंत गाडी आलेली नाही आहे, त्याच्यानंतर गाडी येणार आहे. 3 सेकंदापर्यंत गाडी येणार नाही आहे, त्याच्यानंतर गाडी येणार आहे. मग तुम्हाला जर का मी विचारलं की 3 सेकंदापर्यंतची बात, 3 सेकंदापर्यंत तुम्ही काय म्हणणार की एक बी गाडी येणार नाही. एन काय असेल, एन 0 होऊन जाईल.
3 सेकंदापर्यंत म्हणतोय मी, हा जो की टेप लक्षात घ्या. आपण काय मेन्शन करत आहोत की 3 सेकंदाच्या नंतर गाडी येईल याची प्रॉबॅबिलिटी किती. पण 3 सेकंदापर्यंत गाडी येणार नाही, 3 सेकंदाच्या नंतर गाडी येईल. आपल्या लक्षामध्ये काय घेतो आपण, 3 सेकंदाच्या नंतर गाडी किती येतात ती गोष्ट लक्षात घेतोय. 3 सेकंदापर्यंत एक बी गाडी येणार नाही असं अजून करून चालणार नाही. तो n इज इक्वल टू किती असेल, 0. त्यामुळे एक पण गाडी येणार नाही. त्यामुळे इक्वेशन काय भेटतं आपल्याला, n इज इक्वल टू जेव्हा मी 0 टाकल, n इज इक्वल टू जेव्हा मी 0 टाकल तर उत्तर काय येईल बरं आपलं, n इज इक्वल टू जेव्हा मी 0 टाकल p इज इक्वल टू e रेस टू मायनस लॅम्बडा टी. हे तुम्हाला ठळक डायरेक्ट सरळ सरळ परीक्षेला विचारतील. प्रॉबॅबिलिटी दॅट व्हेकल अराइव्ड आफ्टर टाईम टी. कसं काय काढलं मी, p इज इक्वल टू लॅम्बडा टी रेस टू पॉवर n इंटू e रेस टू मायनस लॅम्बडा टी. काय येत असते राव, का होतं बरं का, हे बघा, p इज इक्वल टू ई रेस टू पॉवर p इज इक्वल टू लॅम्बडा टी रेस टू पॉवर n ई रेस टू पॉवर मायनस लॅम्बडा टी डिवाइड बाय n फॅक्टोरियल. तो n आपण काय बोलतोय, समजा हा जो t असतो ना, हा t काय असतो, हा आपल्याला मेन्शन केलेला टाईम असतो की 3 सेकंदानंतर किती, 3 सेकंदाच्या पहिले किती. तर 3 सेकंद जो आहे ना 3 वाला तो आपला टाईम असतो. तो टाईम लक्षामध्ये घेण्यासारखा आहे. पण आता मी काय बोललो की 3 सेकंदाच्या नंतर गाडी येईल. नंतर म्हणले टाईम एडिओ आपला नंतरच आहे. मग t इज इक्वल टू 3 घेते, मग त्या 3 सेकंदापर्यंत एक बी गाडी येणार नाही. म्हणून मी काय करतोय, t इज इक्वल टू 3 सेकंद टाकला तर आता ॲक्च्युली एक पण गाडी येणार नाही. तर n इज इक्वल टू मी 0 टाकणार. तो n इज इक्वल टू मी टाकणार 0. हे बघा, मागचं उदाहरण चुकलं होतं आपल्याकडून. n इज इक्वल टू वरती 0 टाकायचं होतं मला, त्यामुळे उत्तर चुकीचं आलं होतं ते. तो इथं जर का बघायला गेला तुम्ही, तर काय दिसायला भेटेल, लॅम्बडा टी रेस टू पॉवर n ई, लॅम्बडा टी रेस टू पॉवर n ई. तो हा काय होऊन जाईल बरं का, इकडचा होऊन जाईल 1, इकडचा होईल ई रेस टू मायनस लॅम्बडा टी डिवाइड बाय 0 फॅक्टोरियल म्हणजे 1 इन. तो आपल्याला दिसायला भेटेल प्रॉबॅबिलिटी इज इक्वल टू ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. ते परीक्षेला तुम्हाला क्वेश्चन विचारेल, ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. दुसरी बात काय बोललो मी, की पर्टिक्युलर टाईमच्या नंतर गाडी येईल बा, एखादी गाडी येईल, त्याची प्रॉबॅबिलिटी अशा पद्धतीने काढतात. आता तो मागचा क्वेश्चन जर तुम्ही बघायला गेलात ना, तो मागचा क्वेश्चन पण असाच सॉल्व करायचा होता. तो क्वेश्चन काय दिला होता मी, काय बोललो होतो मी तुम्हाला, इस्टिमेट द प्रॉबॅबिलिटी हॅव्हिंग 0, 1, 2 व्हेकल इन 20 सेकंड, 20 सेकंदामध्ये. तो बघू आपण तो कसा काढतात. आता गमत बघा, केस नंबर 2. केस 2 काय, आता 3 सेकंदाच्या आतमध्ये गाडी येऊन जाईल बा, याचे चान्सेस किती आहे 3 सेकंदाच्या आतमध्ये. तुम्ही काय लिहिना, प्रॉबॅबिलिटी दॅट व्हेकल अराइव्ड विथिन टाईम टी, सांगतोय ना समजून, विथिन टाईम टी. तो टाईम टीमध्ये गाडी येऊन जाईल. आता लक्षामध्ये येईल काय बरं का आपला, तो टाईम टीच्या आतमध्ये, हे पर्टिक्युलर बोललो मी तुम्हाला, 3 सेकंदाच्या आतमध्ये गाडी येऊन जाईल याचे चान्सेस किती. आता 3 सेकंदाच्या आतमध्ये गाडी येऊन जाते ना, जेव्हा गाडी आतमध्ये येऊन जाईल म्हणजे टाईम हेडवे आपला कमी होऊन जाईल. त्या 3 सेकंदापेक्षा टाईम हेडवे कमी असेल, 2 गाड्यांमधला टाईमचा डिफरन्स कमी होऊन जाईल, कारण की 3 सेकंदाच्या आतमध्ये गाडी येऊन जात असते. हे टाईम हेडवे या केसमध्ये इथं लिहिणार तुम्ही, टाईम हेडवे लेस दॅन टाईम, त्या 3 सेकंदापेक्षा टाईम हेडवे आपला काय कमी, राईट. ती वाली केस आहे. प्रॉबॅबिलिटी दॅट व्हेकल दॅट अराइव्ड विथिन टाईम टीमध्ये येण्याचे चान्सेस किती आहेत. ठीक आहे, बघा मग आता गाड्या किती टाईम टीमध्ये, त्या 3 सेकंदाच्या आतमध्ये गाड्या तर येतीलच, पण किती गाड्या येतील आपल्याला काही माहीत नाही. गाड्या काही माहीत नाही, n इज इक्वल टू किती पण गाड्या येऊ शकतात, पण 3 सेकंदाच्या आतमध्ये गाड्या किती येतात त्याची प्रॉबॅबिलिटी बघतो आपण. बघा आता काय तुम्ही काय करणार, लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण काय मेन्शन केलं होतं, या t सेकंदाच्या नंतर गाडी येईल त्याची प्रॉबॅबिलिटी किती बोललो होतो, ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. आता काय बोलते, या t सेकंदाच्या आतमध्ये गाडी येईल याची प्रॉबॅबिलिटी किती. तुम्हाला नाही वाटत का एक बात इथं अशी घडेल, काय बरं का, t सेकंदाच्या नंतर किती येईल त्याची प्रॉबॅबिलिटी आपण काढतोय, 30 सेकंदाच्या आतमध्ये प्रॉबॅबिलिटी किती येईल ते पण आपण काढतोय. तुम्हाला नाही वाटत काही टोटल प्रॉबॅबिलिटी जी असेल ती 1 असेल, कारण की प्रॉबॅबिलिटी 1 असते. म्हणजे मी असं लिहू शकतो ना की बाबा टोटल प्रॉबॅबिलिटी मी काय लिहिणार बरं का, 1, टोटल प्रॉबॅबिलिटी किती असते 1. तर टोटल प्रॉबॅबिलिटी किती असते 1. मी कसं लिहिणार बरं का, की t सेकंदाच्या आतमध्ये येणारी प्रॉबॅबिलिटी प्लस 30 सेकंदाच्या नंतर येणारी प्रॉबॅबिलिटी, असं लिहू शकतो मी. t सेकंदाच्या नंतर येणारी प्रॉबॅबिलिटी प्लस 30 सेकंदाच्या आतमध्ये येणारी प्रॉबॅबिलिटी, या सगळ्यांची प्रॉबॅबिलिटी तुम्हाला एक दिसायला भेटेल. कसं काय बरं का, काहीतरी एकच घडू शकतं ना, एक तर छापा पडेल, एक तर काटा पडेल. एक तर t सेकंदाच्या नंतर गाडी येईल, एक तर t सेकंदाच्या आत गाडी येईल. तर चान्सेस 100% आहेत. तर मी काय लिहिणार, 1 इज इक्वल टू
टी सेकंदाच्या आतमध्ये गाडी येऊ शकते प्लस टी सेकंदाच्या आतमध्ये. तो प्रॉबिलिटी ऑफ द व्हॉट टी सेकंदाच्या आतमध्ये येण्याची प्रॉबिलिटी प्लस प्रॉबिलिटी ऑफ व्हॉट टी सेकंदाच्या नंतर येण्याची प्रॉबिलिटी, या दोघांची बेरीज 1 दिसायला भेटेल. मग मी काय करून टाकतो आता की टी सेकंदाच्या आत आरई होण्याची प्रॉबिलिटी इज इक्वल टू काय करणार मी 1 मायनस टी सेकंदाच्या नंतर आरई होण्याची प्रॉबिलिटी, जो की अगोदर आपण काढलं आहे. टी सेकंदाच्या नंतर आरई होण्याची प्रॉबिलिटी. मग मी काय दिसायला भेटेल बरं का की टी सेकंदाच्या आतमध्ये आरई होण्याची प्रॉबिलिटी इज इक्वल टू 1 मायनस ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. हे एक्सप्रेशन तुम्हाला दिसायला भेटेल. ही प्रॉबिलिटी कोणाची आहे? टी सेकंदाच्या आतमध्ये येण्याची प्रॉबिलिटी 1 मायनस ई रेस टू मायनस लॅम्बडा टी, ही वाली 1 मायनस ई रेस टू मायनस लॅम्बडा टी, ही वाली उत्तर आहे आपलं. तो हे वाला उत्तर होता. आता ते कोणतं क्वेश्चन होतं बरं का, तो थांबा. क्वेश्चन काय होता? 2 सेकंदामध्ये येण्याची प्रॉबिलिटी किती, 0 याच्यामध्ये येण्याची प्रॉबिलिटी किती. तर अशा पद्धतीने आपण हे काढत असतो. आता तो क्वेश्चन होता लॅम्बडाचा होता ना, 1 मायनस ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. क्लिअर झालं काय तुम्हाला रे? हे 2 एक्सप्रेशन. पर्टिक्युलर टाईमच्या नंतर गाड्या येतील याची प्रॉबिलिटी किती, ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. दुसरं, पर्टिक्युलर टाईमच्या आतमध्ये गाड्या येऊन जातील त्याची प्रॉबिलिटी किती, 1 मायनस ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. खल्लास. राईट. पर्टिक्युलर टाईममध्ये येतील बा, त्याचं टोटल एक्सप्रेशन काय आहे आपल्याकडं, लॅम्बडा टी रेस टू पॉवर एन इंटू ई रेस टू मायनस लॅम्बडा टी डिवाइड बाय एन फॅक्टोरियल. मग तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतो काय आहे त्याच्यानुसार तुम्ही उत्तर द्यायचं. तुम्ही त्याच्यानुसार उत्तर द्यायचं. हे दोघं कळालं का? आम्हाला शेवटचा पॉईंट कुठून समजून सांगा, कुठून समजून सांगायची जरूरत आहे. समजलं. ठीक. तो अशा पद्धतीने हे एक्सप्रेशन तुम्ही लक्षामध्ये राहू द्या. तो हे झालं आपलं काय बरं का, तो दिस इज अबाउट पॉइझन डिस्ट्रीब्युशन ओ अँड डी स्टडी आपली कंप्लीट झालेली आहे. क्वेश्चन काय विचारतात त्याचं डिस्कशन करू आता. हां, तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन